सगळ्यांना घेऊया. इथं बोर्डिंगला वेक्टर आहे होय होय शाळेत बरोबर शाळेतनं इकडं आलो मग शेटे सर म्हणले लाईव्ह करायचं आहे काल लिंक दिलं होतं होय कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण समारंभ या कार्यक्रमात आजचे सर्व आपले जे प्रमुख पाहुणे आहेत या सर्वांचं इथे आगमन होतं. सर्वांचं मनापासून स्वागत. आजचे आपले प्रमुख पाहुणे राष्ट्रीय महासचिव कॅटचे माननीय श्री प्रवीण खंडेलवाल सर, त्याचबरोबर आपले सर्वांचे लाडके आमदार चंद्रकांत जाधव, माननीय धैर्यशील पाटील वरिष्ठ उपाध्यक्ष, माननीय ललित गांधी, या सर्व मान्यवरांचं इथे स्वागत करते. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे आमचे सर्व संचालक जे आहेत, पदाधिकारी आहेत, या सर्वांना विनंती आहे की आपणही व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष माननीय संजय शेटे साहेब, उपाध्यक्ष माननीय शिवाजीराव पवार, उपाध्यक्ष माननीय संजय पाटील, माजी अध्यक्ष माननीय आनंद माने, खजिनदार हरिभाई पटेल, मानद सचिव राजू पाटील, मानद सचिव वैभव सावर्डेकर, मानद सचिव जयेश ओसवाल, मानद सचिव धनंजय दुगे, या सर्वांचं व्यासपीठावरती पाहुण्यांबरोबरच आगमन झालेलं आहे. आणि आता अधिक वेळ न घेता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स नवी दिल्लीचे राष्ट्रीय महासचिव माननीय प्रवीण खंडेलवाल सर, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमचे आमदार माननीय चंद्रकांत जाधव, कॅटचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय धैर्यशील पाटील, कॅटचे राष्ट्रीय संघटन सचिव माननीय ललित गांधी, या सर्वांचं इथे आगमन आहेच. आणि या सर्वांच्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलन करतोय. आपण सर्व मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, आपल्या सर्वांचंही मनापासून स्वागत. आजची ही वार्षिक सर्वसाधारण सभा आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने इथे संपन्न होतीये. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. याच्यानंतर प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी मी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष माननीय संजय शेटे साहेब यांना विनंती करते. नमस्कार. पावसामुळे थोडासा अर्धा तास उशीर झाला आपल्याला. खाली प्रेस कॉन्फरन्स होती पण खंडेलवाल साहेब बरोबर टायमात तयार होते, पण थोडा पाऊस आला, अर्धा पाऊण तास उशीर झाला, त्याबद्दल आम्ही
सर्वांची क्षमा मागतो. आज कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ची वार्षिक तरुण सभा आणि पुरस्कार वितरण समारंभ यासाठी उपस्थित कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय महासचिव प्रवीणजी खंडेलवाल, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्यापार उद्योगाचे कोल्हापूरचा कणा आमचा, ज्यांनी कोल्हापूरला या कोरोना असू दे किंवा महापुरामध्ये व्यापार आणि उद्योगाला बळ दिले असे आमचे काय झाले घरचा माणूस आहे, पण त्याचं कौतुक करायचं राहून जाते आमचं. आजचे उत्तरचे आमचे कोल्हापूरचे माजी उपाध्यक्ष आता असलेले संचालक आमदार चंद्रकांत जाधव, कॅटचे राष्ट्रीय उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, राष्ट्रीय संघटन सचिव ललित गांधी, उपस्थित सर्व संलग्न संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी, उपस्थित सर्व व्यापारी आणि उद्योजक मित्रांनो, 2019-20 ची वार्षिक सर्व सभा मार्चमध्ये घ्यायचं आम्ही नक्की केलं होतं आणि 6 मार्च ही तारीख प्रवीण खंडेलवालने आम्हाला दिली होती. नागपूरमध्ये मीटिंग होती, आम्ही गेलो होतो. मला म्हटले 6 मार्च मी येतो, पण दुसरी लाट आल्यामुळं कोल्हापूर रिस्ट्रिक्शन आल्यामुळं आम्ही ती रद्द केली आणि त्यांना सांगितलं की आम्ही पुढे घेतोय. आणि ती मीटिंग आज आपण आणि पुरस्कार वितरण समारंभ आज घेतोय. आणि ज्या मीटिंगला त्यांना बोललो होतं, पण त्या मीटिंगला मी नक्की केलं होतं की 100% प्रवीण खंडेलवाल घ्यायची, त्यांची तारीख जी मिळाली त्या तारखेलाच तो कार्यक्रम घ्यायचा हे निश्चित केलं होतं. कारण आज व्यापारी उद्योगावर जे संकट कोसळलेलं आहे त्या संकटावर मात करण्यासाठी आपला एक आणि एक म्हणजे आपली कॅट ही संघटना व्यापारी उद्योगाला बळ देण्यासाठी दिल्लीमध्ये जे काम करते. आणि आता कोरोनाचा काळ येऊन गेलाय. कोरोनाच्या काळानंतर आपल्याला निश्चितच व्यापार उद्योग वाढीसाठी पावलं उचलायचे, त्यासाठी त्यांचं मार्गदर्शन आता आपल्याला मिळणार आहे. आता या 2 वर्षातला जर अहवाल सांगायचं म्हटला तर निश्चितच 10 मिनिटं, मला 2 मिनिटं पुरणार नाही, 5-10 मिनिटं, कारण वेळ झालाय. मला थोडंसं गोषवारच फक्त करायचं आहे. कोल्हापूरमध्ये मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन झाला. लॉकडाऊन झाल्यानंतर निश्चितच एप्रिलमध्ये व्यापार आणि उद्योग चालू व्हायसाठी आम्ही प्रयत्न केले. आणि कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी असू देत, पालकमंत्री, खासदार, आता आपल्या समोर बसलेले आमदार चंद्रकांत जाधव यांच्या प्रयत्नामुळं 3 मे रोजी 3 मे 2020 ला उद्योग चालू झाला. उद्योग चालू झाला तर व्यापार चालू करण्यासाठी आम्ही मागे लागलो. 2 दिवस मीटिंग झाल्या. त्यावेळेचे कमिशनर मल्लीनाथ कलशेट्टी आणि कलेक्टर दौलत देसाई यांच्यावर मीटिंग झाल्या. चंद्रकांत जाधव साहेबांचं एकच मत होतं की ह्या लोकांना चान्स देऊन बघा. लोक आपण म्हणतो त्याप्रमाणे वागले नाही. 8 दिवसाचा चान्स देऊ. 8 दिवसानंतर त्यात सुधारणा नाही झाली तर आपण निश्चितच ते बंद करू. आणि हा 5 मेला जो व्यापार चालू झाला 6 मे पासून, हा कुठल्याही परिपत्रका विना झालाय. यात मेन रोल आहे चंद्रकांत जाधवांचा. व्यापार समविषम पद्धतीने चालू झाला आणि हा समविषमची व्याप्ती गेली ऑल इंडियापर्यंत. प्रत्येक स्टेटमध्ये, प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात समविषममध्ये हे फॅड चालू झालं. मला एकदा बंटी साहेबांचा फोन आला मुंबईतनं, आणि ते समविषमचं परिपत्रक मला पाठवलं. साहेब म्हटलं कुठलंही परिपत्रक नव्हतं, बिन परिपत्रकाचं हे झालेलं आहे. फक्त आणि फक्त लोकप्रतिनिधी व्यापाराचे विश्वासार्ह व्यापार चालू आहे आणि आम्हाला हेच पाहिजे की आपला व्यापार टिकला पाहिजे. आम्ही 10 वेळा सांगतो व्यापार टिकला देश टिकणार आहे. हे आमदार चंद्रकांत जाधवांनी जाणून त्यांना त्यांची जाणीव करून दिली आणि निश्चितच त्यावेळेचे कलेक्टर कमिशनरचं त्याला साथ दिली आणि हा व्यापार आपल्याला चालू करून दिला. आता दोन लाटा येऊन गेल्या. 2 लाटामध्ये दुसऱ्या लाटेमध्ये 5 एप्रिल पासून 5 एप्रिल 2021 ला 21 पासून दुसऱ्या लाटेला बंद करायचं ठरवलं. 5 एप्रिलला जाधव साहेब नव्हते, ते बाहेर गेले होते.
ते म्हटले तुम्ही जावा मीटिंग करा. मीटिंगला पालकमंत्री होते, नंतर राजेंद्र निडवकर साहेब होते, यांच्यासोबत सगळ्या व्यापारी प्रतिनिधीची आमची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये ते कारण त्यावेळेला आपल्याकडे रुग्ण होते 35 आणि लॉकडाऊन झालं असल्यामुळं बाहेर रुग्ण वाढत होते. आमच्याकडे होते 35. आम्ही त्यांना सांगितलं 35 रुग्ण आहेत कोल्हापुरात जिल्ह्यात, आम्हाला हे व्यापार चालू करून परमिशन द्या. त्या दिवशी आम्ही बाहेर पडलो, काही झालं तर आम्ही व्यापार चालू करणार. त्या दिवशी चालू केला व्यापार. बंद असताना देखील 2 दिवस चालू केला. नंतर प्रशासनाबरोबर बैठकी झाल्या. बंटी साहेबांनी सांगितलं आम्हाला 2 दिवस द्या. 2 दिवस, 1 आठवडा, 2 म्हणता म्हणता आम्ही जुलै उजाडला. जुलैमध्ये कोल्हापुरात शहरामध्ये 4000 व्यापारी आम्ही रस्त्यावर येऊन थांबलो. 4000 व्यापारी म्हणजे आम्हाला व्यापार बचाव म्हणजे व्यापार चालू करण्यासाठी 4000 व्यापारी आम्ही रस्त्यावर आलो. त्यात कुणी दाद घेतली नाही, कारण 10% आत आमचा रेट येत नव्हता. शेवटी परत जाधव साहेबांनी सांगितले कोल्हापूर महापालिकेचा रेट 10% आत आहे, 5% आलेला आहे. मुंबईला जाऊया, चला कोल्हापूर महापालिका चालू करून देतो. ज्या पद्धतीनं सोलापूर, नागपूर, नाशिक ह्या महापालिका चालू झाल्या, पण त्या महापालिका 10 लाख लोकसंख्येच्या वरती असल्यामुळं त्यांना ते वेगळं करून दिलं होतं. पण आम्ही एक दिवशी जाऊन बसलो. बंटी साहेबांनी म्हणजे पालकमंत्र्यांनी अपॉइंटमेंट घेतली होती. वर्षावर गेलो. वर्षावर गेल्यानंतर आम्हाला मुख्यमंत्र्यांच्यावर चर्चा केली. उपमुख्यमंत्री तिथंच होते आणि कोणते साहेब देखील तिथं होते. अजित पवार म्हणले हे चालू करून देते ना. मुख्यमंत्र्यांनी एवढं विचारलं चालू करून देते ह्याची जबाबदारी घेणार कोण, एकच शब्द विचारला. दोघांनी सांगितलं, पालकमंत्र्यांनी चंद्रकांत जाधव की जबाबदार आम्ही, मग चालू करून द्या. चालू करून द्या म्हटल्यानंतर ते परिपत्रक जे आलं म्हणजे तिकडनं ऍप्लिकेशन जे गेलं होतं ते चुकीचं होतं. आम्ही त्या दिवशी राहायच्या तयारीने गेलो नव्हतो, तरी देखील ते म्हटले काही झाले तरी आज राहायचं. उद्या संपूर्ण कपडे आम्ही दुकानं ओढून कपडे खरेदी केले. आमदार साहेबांनी सांगितलं चला मी तुम्हाला कपडे देतो. दादाला अक्षरशः दुकानं उघडली आणि सगळ्यांच्या मी कपडे खरेदी करून थांबलो आम्ही तिथं. दुसऱ्या दिवशी आम्हाला वर्षा बंगल्यावर सांगितलं होतं की असीम कुमार गुप्ताला गाठा तुम्ही आणि त्याच्याकडे जाऊन बसा. त्याला फोन केला, ते म्हटले मी आता घरी गेलोय, सकाळी 10:30 भेटूया. आम्ही 10 वाजता मंत्रालयात त्याच्यासोबत 10:30 पर्यंत मिटिंग केली. ते म्हटलं असा ठराव करून पाहिजे. तिथं बसून त्यांनी बलकोटे मॅडमला फोन केला, मॅडम मला असा ठराव करून पाहिजे. तिने ज्या पद्धतीने मागितलं त्या पद्धतीनं ठराव करून घेतला. तो तिथे संमत झाला. त्या दिवशी आम्ही दुसऱ्या दिवशी शनिवार रविवार होता, सोमवारी म्हणजे रविवारी परिपत्रक निघेल असं आमची शक्का होती. पण परिपत्रक निघणार हे त्यांना माहिती होतं. त्यांनी विश्वासाने सांगितलं उद्यापासून चालू होते, जातो. मी अगदी खात्रीला त्यांना बातमी होती. असीम कुमार गुप्ता असू दे, त्यांचे फोन चालू होते, उद्या चालू होते. रात्री परिपत्रक 10:15 वाजता आलं. परिपत्रक तिथे टाईप करायला गेल्यानंतर मला म्हटले 10 मिनिटात तुला मिळते बघ. तर ह्या पद्धतीने कोल्हापूर शहर चालू करून घेतलं. कोल्हापूर शहर का चालू झाले म्हणून आमचे सगळे साईड तालुक्यातले आमदार उठले. कोल्हापूर चालू तर आम्ही पण चालू करणार, आम्हाला परमिशन द्या. मुंबई जाऊन बसले. आवाडीने तर सांगितलं की कोल्हापूर शहर चालू झालं तर आम्हीच उघडणार. ह्या वांद्यामध्ये कोल्हापूर शहर बंद पडलं. पण दुसऱ्या आठवड्यात परत जे चालू झाले ते आता चालूच आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये चेंबरनं संलग्न सर्व संस्थांच्या बरोबर भरपूर काम केलं आहे. तुम्हाला एक 10 मिनिटांत ते दाखवणार आहे मी. लसीकरण असू दे, आरटीपीसीआर टेस्ट असू देत, हे आपण कॅम्प लावले. प्रशासनाला आम्ही सहकार्य केले. ज्या पद्धतीने प्रशासन आम्हाला सहकार्य केले त्या पद्धतीने आम्ही प्रशासनाला निश्चित सहकार्य केलेलंच आहे. कोल्हापूर शहरातले प्रलंबित प्रश्न आहेत अजून. परवा नूतनीकरण मुदतवाढ पाहिजे होती, ती परवा दिवशी आमदार साहेबांनी रात्री 10 वाजता करून दिली आम्हाला शेवटची मुदतवाढ.
मी म्हटलं मला फोन आला नाही देसाई साहेबांचा, अहो तुम्ही आदल्या 2 दिवस आधी देताय, हे चालणार नाही. मी म्हटलं आमदार साहेब आम्ही प्रत्यक्ष आयुक्त मॅडम भेटलोय, करून देतो म्हणून सांगितले. अहो तुम्ही करून देतो म्हणून त्यांनी सांगितलं, पण आम्हाला पळायला लागते म्हटले. पण आता ही शेवटचं तुम्हाला परवाने नूतनीकरण मुदतवाढ मिळणार आहे, त्याच्या पुढे मिळणार नाही म्हटले. पण आमचं साहेब आता फक्त परवाना आणि अग्निशमन हे वेगळे करून घ्यायचं आहे. ते तिने शब्द दिला की पुढच्या वर्षापासून आम्ही करून देतो. आता पाणीपट्टी दरवाढ आणि स्थिर आकार कमी करायचा आहे, तो तेवढा गोल तुम्ही मारायचा आहे. नाही आम्हाला बघा जे शब्द दिला आहे पालकमंत्री तुम्ही आणि खासदार साहेबांनी शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे झालंच पाहिजे. कारण स्थिर आकार तर कमी झालाच पाहिजे. कारण कसं आहे माहिती आहे का, आता आमचे हॉटेल बंद आहेत, सगळं बंद आहे, स्थिर आकार कुठं भरायचं कुठलं साहेब? पाणी नाही ते तुम्ही करून देणार साहेब, निश्चित बघा तुम्ही करून देणार आहे, तुमच्या मागे आम्ही असणारच आहे आणि ते आम्ही हिसकावूनच घेणार आहे तुमच्याकडनं नाही करून दिलं तर. उद्योगाचे बरेच प्रश्न पेंडिंग आहेत. 40% जे चटई क्षेत्र झालं होतं त्याचा आता आपण फॉलोअप घेतोय. तो निश्चितच 20% करायचं, 40% जे केलं ते 20% करायचं आहे. आता उद्या परवा तुम्ही मुंबईला गेलात तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यावर येऊ. परत MIDC आणि उद्योग मंत्र्यांना भेटलं पाहिजे आणि ते करून घेतलं पाहिजे. ऊर्जा मंत्र्याकडचे साहेब प्रलंबित प्रश्न काही सुटायला तयार नाही. ऊर्जा मंत्र्यांनी परवाच घोषणा केली की उद्योगाचे वीज दर कमी करणार, पण हे नुसतं बोलून चालणार नाही, पण आता कृतीत आलं पाहिजे. ह्यासाठी निश्चितच आम्ही आता औद्योगिक संघटनाच्या टीमला घेऊन उद्या परवा बसणार आहे. आता त्याला पिन मारायची होत नाही, आपण बसून त्यांना सांगितलं पाहिजे. पूर्वी ते आपल्याला बोलून सांगत होते असं करायचं, आता आपण सांगायला पाहिजे असं करायचं आपल्याला आणि हे आपण करून घ्यायचं आहे. चेंबर मार्फत कोरोना काळात गरिबांना किट वाटले, बरेच काम आम्ही केले. महापालिकेला वेळोवेळी औषध पाहिजे होती, सिरिंजेस पाहिजे होते लसीकरणासाठी, ते देखील मागेल तेवढ्या म्हणजे 10,000 पाहिजे 10,000 दिल्या. कारण आपणच इंजिनियर असून ते कॅम्प घेतला लसीकरणाचा. ते म्हटलं आमचे सिरिंज नाही त्यामुळे कॅम्प होऊ शकत नाही. मी म्हटलं सिरिंज दिल्या, किती पाहिजेत तर 20,000 पाहिजे, 20,000 दिल्या. त्यानंतर 10,000 दिल्या, आता परवा 10,000 दिल्या. ते म्हटलं सिरिंजसाठी म्हणजे एखाद्या कामासाठी लसीकरण थांबवायचं हे करू नका, आम्ही तुम्हाला निश्चित देऊ. नंतर वेगवेगळ्या आपल्या संलग्न संघटनेने त्यांना बेडशीट पाहिजे होत्या, चादरी पाहिजे होत्या, सगळ्या वस्तू इंजेक्शन तर तिने मागतील त्या प्रमाणात मागतील तेवढे आपण दिलेले आहेत. कारण त्यांच्याकडे फंड नव्हते, आमदार साहेबांनी फंड दिले आहेत पण त्याचे युटिलायझेशन करायला तयार नाही. ते मी म्हटलं असू दे, तुम्हाला स्वस्तातले इंजेक्शन आम्ही निश्चित पुरवू, आम्ही ते दिलेलं आहे. आता आपल्याला आज प्रवीण खंडेलवालांचं व्यापारी उद्योगावर कोरोना महामारीत झालेला परिणाम हे आपल्याला ऐकायचं. आताच प्रेसमध्ये आम्ही त्यांचं निम्मा ऐकून आलोय, पण आपल्याला सगळ्यांना निश्चितच ऐकायची उत्सुकताच आहे. त्याचबरोबर आज आमचे माजी उपाध्यक्ष प्रदीपभाई कापडिया, त्याचबरोबर तुकाराम पाटील आणि उज्ज्वल नागेशकर यांना आपण पुरस्कार देतोय आणि विविध संघटनांनी जे कोरोना काळात काम केलंय त्यांना देखील गौरवतोय आपण. या त्रिसंगम कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला याबद्दल मी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तर्फे पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शेटे साहेब. याच्यानंतर कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं अजून इथे उपस्थित राहिलेले राष्ट्रीय महासचिव कॅटचे माननीय श्री प्रवीण खंडेलवाल साहेब यांचा सत्कार संपन्न होतोय. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष माननीय संजय शेटे साहेब यांच्या हस्ते. याच्यानंतर आमदार झाल्यानंतर चेंबरच्या वतीनं जाहीर असा हा सत्कार आम्ही आमच्याच अण्णांचा म्हणजे माननीय आमदार चंद्रकांत जाधव यांचा करणार आहोत. मी माननीय प्रवीण खंडेलवाल साहेब आणि इतर उपस्थित मान्यवरांना विनंती करते की आपण आमच्या अण्णांचा माननीय चंद्रकांत जाधव साहेबांचा सत्कार करावा.
याच्यानंतर कॅटचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय धैर्यशील पाटील साहेब यांचा सत्कार होतोय. संघटित सचिव माननीय श्री ललित गांधी यांचा संस्थेच्या वतीनं हा सत्कार सर्व सत्कार करताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार उद्धवजी ठाकरे यांना विविध मागण्यांबाबत निवेदन सादर केलेलं आहे. त्याच्यानंतर अर्थसंकल्पामध्ये वीज बिल माफीसाठी तरतूद करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजित दादा यांच्याशी चर्चा करतानाचा हा फोटो. माननीय उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना चटई क्षेत्र 20% कमी करावं या संदर्भात आणि विविध MIDCच्या विविध मागण्यासंदर्भात केलेलं निवेदन महाराज चेंबरचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या समवेत बैठक झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूरबाधित क्षेत्र कामगार हे व्यापारी उद्योजकांना भरीव 2019च्या पुरात भरीव मदत करावी यासाठी दिलेलं निवेदन. त्यानंतर आपल्याला भरीव मदत मिळालीच होती. आत्ताच सांगतो तुम्हाला येणारच आहे ते वीज स्थिर आकार रद्द व्हावा आणि विजेसंदर्भात विविध मागण्याचे निवेदन दिलं होतं नितीन राऊत यांना. हेच मुंबईतली मीटिंगचं दृश्य आहे. मुंबईत नितीन राऊत यांच्याबरोबर कोल्हापूरच्या सर्व महाराष्ट्राच्या सर्व संघटनांची आपण मीटिंग घेतली होती. त्याचंच हे दृश्य आहे. या बाजूला सगळे आपले कोल्हापूरचे अध्यक्ष दिसतात. अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे पुस्तक त्यांनी कोल्हापूर चेंबरला भेट दिली आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची भेट घेऊन त्यांना विविध प्रश्नासंबंधी निवेदन दिलेलं आहे. दुसऱ्या लॉकडाऊन नंतर व्यापार सुरू करा या संदर्भात असीम कुमार गुप्ता यांची मुंबईतली ही बैठक आहे. नितीन राऊतांना ह्याच्यापूर्वी म्हणजे लॉकडाऊन पूर्वी दिलेलं हे निवेदन आहे की आम्हाला स्थिर आकार आणि वीज दर कमी करावं या संदर्भात. राजेंद्र शिगणे यांची भेट घेऊन कोल्हापूरला पहिला यायचं त्यांनी मान्य केलं होतं, पण लॉकडाऊन चालू झाल्यामुळे त्यामुळे येऊ शकले नाही. पण त्यांची भेट प्रलंबित आहे. हे असीम मोहम्मद गुप्तांच्या बरोबर वीज प्रश्नाबाबत मंत्रालयात साधारण 4 ते 5 तास आम्ही चर्चा करून जवळजवळ फायनल करून आणले होतं, पण तो प्रश्न प्रलंबित पडलेला आहे. वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांच्याबरोबर वस्त्रोद्योग प्रश्नासंदर्भात चर्चा करत असताना सुभाष देसाई यांच्या बरोबर आमदार झाल्याचं पहिल्यांदा आम्ही गेलो होतो आणि सगळ्या प्रश्नांची आमदारून आलाय तुम्ही त्याची उजळणी करून दिली होती. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरची शेवटची वीज दरवाढी संदर्भातली मीटिंग, ती पण मीटिंग 2 तास आम्ही केली आणि त्यांना सांगितलं होतं की हे तुम्ही केलं पाहिजे. हे कोल्हापुरात उद्धव ठाकरे आले होते, त्यांना विविध प्रश्न मागण्याचं निवेदन दिलं होतं. कोल्हापूरचे उपाध्यक्ष कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष म्हणून आमदार झाल्यानंतरचे
सर्टिफिकेट घेत असताना नूतन जिल्हाधिकारी राहुल डेकावरेंचे कोल्हापूर चेंबरच्या वतीने स्वागत केलं. त्याचबरोबर कोल्हापूर महापालिकेला लागणारी इंजेक्शन भेट दिली. लॉकडाऊन उठवून व्यापार सुरू करा आणि सुरू करून दिल्याबद्दल माननीय नामदार पालकमंत्री सतीश पाटील यांचं कोल्हापूर चेंबरच्या वतीने आभार मानले. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना विविध प्रश्नासंदर्भात निवेदन सादर. लॉकडाऊन हटवा आणि व्यापार सुरू करा त्या संदर्भात जिल्ह्यातील मंत्री म्हणजे पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या समोर कोल्हापुरात घेतलेली मीटिंग. खासदार मार्गदर्शन करत असताना कोल्हापूरचे इलेक्शन झाल्यानंतर मी प्रथम पदभार घेत असतानाचा हा फोटो आहे. ही पहिली बैठक आहे की सम विषमप्रमाणे चालू करून देण्याचं आहे. ही पहिली बैठक आपली कलेक्टर ऑफिसची. सम विषमप्रमाणे दुकानं सुरू झाली. हे दौलत देसाईंचं स्टेटमेंट आहे. रेडी रेकनप्रमाणे महापालिकेचे गाळ्याची आकारणी नको आणि कोल्हापूर चेंबरनं गाळ्याचा महापालिकेच्या गाळ्याचा अहवाल तयार करून सादर केला. जीएसटी मध्ये ई बिलिंग ब्लॉकिंग होत होतं त्या संदर्भात भेटून त्यांना आयुक्त विद्याधर थेट यांना निवेदन दिलं आणि जीएसटी रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ द्या अशी त्या दिवशी आपण सांगितलं होतं. ही एलबीटीची मीटिंग आहे. एलबीटीची अवैध संपलेली आहे आणि त्याच्या नोटिसा काढू नका या संदर्भात केलेली मीटिंग आहे. लॉकडाऊन हटवा, व्यापार वाचवा या संदर्भात 3,500 ते 4,000 लोक कोल्हापूर शहरात रस्त्यावर उतरले होते. ते जे दृश्य आहे लॉकडाऊन नंतर एमएससीबी व्यापारी उद्योगाची वीज कट करू नये आणि वीज बिल दराला भरण्यासाठी मुदत द्यावी यासाठी चर्चा करत असताना सम विषमप्रमाणे व्यापार चालू केला. हे राहुल डेकावरेंचे व्यापार सुरू करण्यासंदर्भात ही शेवटची मीटिंग. यानंतर जो व्यापार सुरू झालाय त्यानंतर व्यापार सुरूच आहे. हे दृश्य आहे ह्याच्यातलं कपिल तीर्थ मार्केटमध्ये भाजी विक्रेत्यांना कशा पद्धतीने बसवायचं हे तिथं सांगितलं होतं आम्ही. परकीय व्यापारात थेट गुंतवणूक हे ऑनलाईन मार्केटिंगचा वाढता प्रभाव हे चर्चासत्र आयोजित केलं होतं. 1 जुलै रोजी वस्तू जीएसटी दिनानिमित्त मार्गदर्शन करताना हे जे इन्कम टॅक्स कायद्यामधील आर्थिक व्यवहारात सुधारणा झाली त्या संदर्भात हे 2019च्या महापुराच्या वेळी सांगली येथे मीटिंग झाली होती. आम्ही सगळी कोल्हापूरचे व्यापारी गेले होतो. सुभाष देशमुखांना त्यावेळचं निवेदन दिलं होतं. त्यावेळचे पुनर्वसन मंत्री महापुरात झालेल्या नुकसानाची मदत जास्ती मिळावी यासाठी आक्रोश मोर्चा काढला होता. त्या आक्रोश मोर्चामध्ये पहिल्यांदाच कोल्हापूर चेंबर सामील झालं होतं आणि त्यावेळी हे ते निवेदन दिलं होतं. आम्ही महापूरमध्ये काम केल्यानंतर प्रशासनातर्फे कोल्हापूर चेंबरचा सत्कार केला होता. ते वीज बिल जरा
वीज 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 संदर्भात MSCB मध्ये घेतलेल्या मीटिंगचं दृश्य आहे. त्यानंतर आमदारांनी सांगितले की कुठल्या परिस्थितीत कोणाची वीज तोडू नका आणि वीज बिल भरायला मुदत द्या. लॉकडाऊन नंतर व्यापार सुरू करून दिल्याबद्दल आमदार चंद्रकांत जाधव यांचा चेंबरच्या मार्फत आभार मानायसाठी आम्ही गेलो होतो सगळेजण. लॉकडाऊन नंतर व्यापार चालू करून दिल्याबद्दल पोलीस अधीक्षक शैलेश बलकोडे यांना निवेदन सादर केलं होतं. सणासुदीत व्यापार सुरू करून द्या यासाठी पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांना निवेदन सादर केलं होतं. कलेक्टर आणि कमिशनर मॅडम आहेत तिथं. हे ग्रामविकास मंत्र्यांना दुसऱ्या लॉकडाऊन नंतर सुरू करून द्या या संदर्भात भेटून निवेदन सादर केलं होतं. दुसरी लाट येण्याची शक्यता आहे त्या संदर्भात ही मीटिंग घेऊन नियोजनाची मीटिंग होती. परवाना फीची मुदत वाढ द्या या संदर्भात दिलेलं हे निवेदन आहे. GST मधील जाचक अटी तरतुदी किचकट संकलन प्रणाली या विरोधासाठी भारत व्यापार बंद होता. त्यावेळेला कॅटच्या निदर्शनाप्रमाणे आम्ही हे आंदोलन केलं होतं. ई-कॉमर्सचा व्यापार परमिशन देऊ नका यासाठी देखील आंदोलन केलं होतं. दिवाळी कालावधीत माधव रोड बंद करतात आणि तो चालू करण्यासाठी महापालिकेकडून मीटिंग घेऊन तो रोड चालू करून दिलेला आहे. परवाना आणि घरपाळा हा लिंक करणार होते. आम्ही जाऊन भेटून सांगितलं परवाना आणि घरपाळा अजिबात लिंक करू नका आणि सक्तीची वसूल करू नका. पुन्हा लॉकडाऊन नको. आता सुरू झालेलं आहे. 2021 या महापूरनंतर व्यापाऱ्यांची झालेल्या नुकसानाची पाहणी करताना महापूर झाल्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री कोल्हापूरात आले असताना कोल्हापूर शाहूपुरीमध्ये व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानाबद्दल पूर्ण माहिती देताना हे चंद्रकांत जाधवांनी आमदार साहेबांनी आमची भेट घडवून दिली आणि ह्या भेटीमध्ये त्यांनी डिक्लेअर करून टाकलं की तुमच्या मागच्या वेळाप्रमाणे आम्ही सगळे नुकसान भरपाई देऊ, पण आता आमचं विनंती आहे साहेब 50,000 काय भागणार नाही, आम्हाला जास्ती मदत पाहिजे आहे. ह्यात बदल एवढाच केला आहे, नुकसान भरपाईच्या मागच्या वेळेला 50% आता 75% केलेलं आहे. कोल्हापूर चेंबर माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची सुरुवात केली स्टिकर लावून. कोल्हापूर चेंबर मार्फत मास्क वाटप गांधीगिरी पद्धतीने आम्ही मास्क वाटप केलेले होते. माधव रोडला दिलेले होते. हे PP किटचं वाटप केलं होतं. माधव रोडमध्ये सोशल डिस्टन्सिंग कसं ठरवायचं हे आमदार चंद्रकांत जाधवांनी स्वतः प्रात्यक्षिक करून ह्या पद्धतीने तुम्ही उभारलं पाहिजे. लसीकरणाच्या ठिकाणी पाण्याची सोय नव्हती, पाण्याची सोय आपण करून दिली. पहिल्या लॉकडाऊन पहिल्या वेव्ह नंतर प्रत्येक दुकानात स्टिकर चिटकवताना स्वतः मल्लीनंद कलशेट्टी आमच्यावर आले होते. RT-PCR टेस्ट सगळ्या संघटनेमार्फत करून घेतल्या. हे टिंबर मार्केटमध्ये आहे. कपिल तीर्थ मार्केट. हे औद्योगिक स्मॅक गोशिमामध्ये लसीकरणाचा कॅम्प झाला त्याचं दृश्य आहे. हे शिवाजी मार्केटमध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी हे स्टिकर चिटकवताना आमचे सर्व पदाधिकारी. हे पहिलं लसीकरणचा फ्री कॅम्प त्यानंतरचे दृश्य. टॉर्च पाहिजे होत्या महापालिकेला, सिरिंज पाहिजे ते दिल्या. नंतर वेगवेगळे जे साहित्य पाहिजे होतं ते सगळं साहित्य आपण दिलेलं आहे त्यांना. हे माझे कुटुंब माझी जबाबदारी स्टिकरचं अनावरण झालेलं आहे. लसीकरण का गरजेचं आहे हे डॉक्टर बापना यांचे लेक्चर ठेवलं होतं.
पहिल्या लसीकरण कॅम्पचं दृश्य आहे. रिपीट झालंय. महापालिकेला इंजेक्शन प्रदान केले. ही जव्हर चषक क्रिकेट स्पर्धा आपण भरवली होती, त्या स्पर्धेचं उद्घाटन झालं त्यावेळेचं हे दृश्य आहे. ही एक चेंबरची क्रिकेट टीम. हे जीएसटीच्या चाचणी अटी संदर्भात त्या दिवशी आपण खासदारांना निवेदन तिथं दिलं होतं. सराफ विजयी सराफ संघ. त्यानंतर कॅटचं अमेझॉन फ्लिपकार्टवर अनैतिक व्यापारात विरोध करण्यासाठी चिनी वस्तूवर बहिष्कार ही अभियानात सुरुवात केली होती. चिनी वस्तूवर म्हणजे बहिष्काराचे स्टिकर संपूर्ण मार्केटमध्ये जाऊन चिटकवले होते. ई कॉमर्सवर ताबडतोब कारवाई करा या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने बिंदू चौकात निदर्शन केले. शिवाजी चौकात स्वतः आमदारांनी चिनी वस्तूचा बहिष्कार करून चिनी वस्तू जाळल्या होत्या. हे परवा झालेलं विशाल आंदोलन, या आंदोलनात आपण सर्वांनी भाग घेतला होता आणि निदर्शन केली होती. हे लसीकरण केंद्राला फॅन पाहिजे होते. 11 लसीकरण केंद्राला 11 फॅन आपण प्रदान केले. हे असा हा कोल्हापूर चेंबरचा थोडक्यात अहवाल आम्ही सादर केलेला आहे. यासाठी नामदार सतीश पाटील, पालकमंत्री नामदार सतीश पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक असतील आणि विशेष आभार मानतो आम्ही आमदार चंद्रकांत जाधवांचं सगळ्यांच्या वतीनं की त्यांच्यामुळं आज हे आम्ही करू शकलो आणि इथपर्यंत जाऊ शकलो. त्याच पद्धतीने सर्व दोन्ही कलेक्टर दौलत देसाई असून राहुल रेखावर असू देत, दोन्ही कमिशनर मल्लीनाथ कलशिटी असू देत किंवा आता बलकवडे मॅडम असू देत, पोलीस अधीक्षक बलकवडे साहेब आणि सर्वांचे याला साथ दिल्याबद्दल कोल्हापूर चेंबरच्या वतीनं आम्ही जाहीर आभार मानतो. आणि मगाची जनरल मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये ज्या लोकप्रतिनिधी आम्हाला या उद्योग आणि व्यापार सुरू करण्यासाठी मदत केली आहे त्यांचा आम्ही अभिनंदन ठराव केला आहे. मी आत्ता देखील सर्वांना विनंती करतो, सर्वांनी टाळेच्या गजरात अभिनंदन ठराव पार करा. थँक्यू. धन्यवाद शेटे साहेब. आणि याच्यानंतर आजचा आपला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पुरस्कार वितरण समारंभ. माझा आवाज येतोय ना? पुरस्कार वितरण समारंभ. आपल्या सगळ्यांना माहिती आहेच की आज आपण हे 3 पुरस्कार देणार आहोत. शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार, कैलासवासी वर्षाराम उर्फ बापूसाहेब जाधव उद्योग पुरस्कार आणि कैलासवासी वर्धीबाई परीख व्यापार पुरस्कार. हे पुरस्कार प्रदान करण्यापूर्वी त्यांचं जे मानपत्र आहे त्या मानपत्राचं मी वाचन करतेय. सर्वात पहिला पुरस्कार आहे कैलासवासी शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार. हा पुरस्कार आम्हाला द्यायला अतिशय आनंद होतोय माननीय श्रीयुत प्रदीपभाई लक्ष्मीदास कापडिया यांना. जामनगर गुजरात येथे जन्म झाल्यामुळे अस्सल व्यापारी वृत्ती नसानसात भिनलेल्या प्रदीपभाई लक्ष्मीदास कापडिया यांनी कोल्हापूर तसेच संपूर्ण महाराष्ट्राला आपली कर्मभूमी केली आणि आपला व्यवसाय उंच बहरात नेऊन वटवृक्ष केला.
शालेय जीवनापासूनच व्यापारात झोकून दिल्यानं पारंगत होऊन व्यवसाय वाढवला. खाद्यतेल निर्मिती, वितरण आणि व्यापार, त्याचबरोबर किराणा मालाच्या व्यापारात 55 वर्षात अतिशय उत्तम नावलौकिक निर्माण केला. व्यापारातील प्रदीर्घ अनुभव, चिकित्सक वृत्ती यामुळे व्यवसायातील प्रश्न व अडचणींचा आपणास सखोल अभ्यास झाला. त्यामुळेच किराणा व्यापारी असोसिएशन व ऑइल मिल असोसिएशन बरोबरच आपला प्रारंभापासूनच संबंध आला. त्याचबरोबर कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या स्थापनेपासून त्याच्या संचालनात विविध पदाच्या जबाबदाऱ्या घेत अध्यक्षपदापर्यंत आपण समर्थ नेतृत्व केलेले आहे. अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करून त्यांना व्यवसाय वाढीसाठी प्रेरणा दिली आहे. शासनाच्या ध्येयधोरणांची माहिती व्यापाऱ्यांना देणे, व्यापाऱ्यांच्या अडीअडचणींबाबत शासन दरबारी प्रतिनिधित्व करणे, सभा परिषदा परिसंवादाच्या माध्यमातून जागर करणे यामध्ये आपण सतत पुढाकार घेऊन नेतृत्व केले आहे. विविध संघटनांच्या माध्यमातून आपण जाचक विक्री कर रद्द करणे, जकात रद्द करणे, मुद्रांक कमी करणे व LBTला हद्दवाढ करणे आदी विषयांवर राज्यभर लढा उभारून व्यापाऱ्यांना न्याय मिळवून दिला आहात. आपल्या अभ्यासू व नेतृत्व गुणामुळेच आपण आयकर सल्लागार समिती, वाहतूक सल्लागार समिती, पुरवठा नियंत्रण समिती, जिल्हा उद्योग केंद्र सल्लागार सदस्य, वॅट विभागीय विक्री कर समिती, सेंट्रल रेल्वे RDUC समिती अशा अनेक शासकीय समित्यांवर काम केले आहे. त्याशिवाय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे गव्हर्निंग काउन्सिल मेंबर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संचालक, किराणा भुसारी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष, बाळकृष्ण हवेली अखिल भारतीय युष्टी मार्गीय वैष्णव समाजाचे ट्रस्टी, गडिंग्लज व्यापारी पतसंस्था कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे निमंत्रित सदस्य, पंचतारांकित MIDC कागलचे निमंत्रित सदस्य म्हणून आपण कार्यरत आहात. आपणास पर्यटनाचा विलक्षण छंद आहे. आपण देश विदेशात भरपूर सफर केली आहे. अमेरिका, साऊथ आफ्रिका, इंग्लंड, स्वित्झर्लंड, जर्मनी, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रिया, हाँगकाँग, बँकॉक, दुबई, सिंगापूर, फिलिपिन्स आदी देशांना आपण भेटी देऊन सांस्कृतिक आदानप्रदान केली आहे. दातृत्व हेही आपले एक वैशिष्ट्य आहे. आपत्ती काळात सामाजिक कृतज्ञतेच्या जाणीवेतून अनेक गरजू लोकांना, संस्थांना आपण उदारपणे मदत करत असता. आपल्या नेतृत्व गुणामुळे आपणास आजपर्यंत अनेक सन्मान मिळाले असून त्यामध्ये कोल्हापूर महापालिकेतर्फे कोल्हापूर भूषण, पुणा मर्चंट्स चेंबर्सतर्फे राज्यस्तरीय व्यापार महर्षी उत्तमचंद आदर्श व्यापारी पुरस्कार आणि बिझनेस एक्सप्रेस सांगलीतर्फे व्यापार सेवा पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे. आणि आज आपल्या अमृत महोत्सवी वर्षात आपण ज्या कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे 10 वर्ष अध्यक्ष म्हणून नेतृत्व केले, त्या संस्थेच्या वतीनं आपले आदरणीय गुरुवर्य कैलासवासी शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार आपणास प्रदान करताना कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजला अतिशय आनंद होत आहे. प्रदीप भाई लक्ष्मीदास कापडिया. मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि बुके असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दुसरा पुरस्कार आपला आजचा आहे कैलासवासी परशुराम उर्फ बापूसाहेब जाधव उद्योग पुरस्कार. हा पुरस्कार आपण माननीय श्री तुकाराम हिंदुराव पाटील यांना देणार आहोत. मी मानपत्राचं वाचन करते. जरा पत्रकार बंधूंनी आणि फोटोग्राफर्सनी तोपर्यंत जरा आपली जागा घेतली तरी चालेल. मी पुरस्कार मानपत्राचं वाचन करतेय. कोल्हापूरची उद्योग पंढरी ज्या असंख्य उद्योजकांनी आपल्या कल्पक आणि नाविन्यपूर्ण योगदानानं समृद्ध केली, त्यामध्ये तुकाराम हिंदुराव पाटील तथा तात्या यांचे नाव सन्मानानं घ्यावं लागेल. अनेक सहव्यावसायिकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देत गिअर उद्योगात आपले वर्चस्व निर्माण करणाऱ्या तुकाराम हिंदुराव पाटील यांना आज कैलासवासी परशुराम उर्फ बापूसाहेब जाधव उद्योजक पुरस्कार प्रदान करत असताना कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजला अतिशय आनंद होत आहे. शिरोलीसारख्या ग्रामीण भागात आणि एका गरीब कुटुंबात 11 मार्च 1947 रोजी आपला जन्म झाला. शिक्षणाचा ध्यास घेत आपण वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज मिरज येथे दाखल झाला. तेथे मेकॅनिकल ड्राफ्ट्समन हा कोर्स करून तेथेच अध्यापनाचे कार्य करू लागला. योगायोगानं त्याच वेळी तिथे कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्राचे भीष्माचार्य YP पवार, यशवंत तिगरे व कोठाळे साहेब यांची व आपली स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं भेट झाली. त्याने आपल्यातील चमक ओळखली व त्यांच्या पॅको समूहात येण्याचे आपणास सहर्ष आमंत्रण दिले. पॅको समूहात आल्यानंतर आपल्या कर्तृत्वाला अनेक पैलू पडत गेले. जिज्ञासेने अनेक गोष्टी आत्मसात करीत आपण त्या उद्योगाच्या अनेक जबाबदाऱ्या पेलल्या. तेथेच तुमच्या अंतर्मनातील उद्योजकते उर्मी विकसित झाली. मग आनंदराव पाटील, PT पाटील व जयसिंगराव अशा जीवाभावाच्या मित्रांना घेऊन आपण देवजी इंडस्ट्रीज या नावानं स्वतंत्र उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. त्या उद्योगाला कष्ट आणि सचोटीने विकासमान करीत साखर धंद्यात आपला एक वेगळा दबदबा निर्माण केला. 10 वर्षाच्या अनुभव शिदोरीनंतर स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करण्याचा संकल्प करून आपण R&D इंडस्ट्रीज या उद्योगाची उभारणी केली. अनेक प्रतिकूलता व आव्हानांना समोर जात त्या व्यवसायाला विकासमान केले. त्या व्यवसायाच्या यशस्वीतेनंतर हिंद गिअर इंडस्ट्री या नव्या उद्योगाची उभारणी करून आपण गिअर उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले. गिअर उत्पादनातील नाविन्यपूर्ण संशोधनामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश पातळीवर आपली उत्पादने लोकमान्य झाली. आपल्या उद्यमशील प्रवासात आपण स्वतःचा लौकिक निर्माण केलाच, पण त्याचबरोबर अनेक युवकांना उद्योगाची प्रेरणा दिली. हे सर्व करीत असताना स्वतः प्रसिद्धी परांमुख राहून सर्वांना मार्गदर्शन करणारे आपण ज्येष्ठ तात्या झालात. स्वतःच्या उद्योगाची जडणघडण करत असताना आपण आपले सुपुत्र राजू पाटील व नामदेव पाटील यांनाही उद्योगाचा वारसा दिला. आता आपली तिसरी पिढी आपल्या हिंद उद्योग समूहाची धुरा समर्थपणे पुढे नेत आहे. इंजिनिअरिंग व्यवसायातील सर्व सहव्यावसायिकांना एकत्र करणे ही आपल्या जीवन कार्यातील एक सफल कथा आहे. महाराष्ट्रातील पहिली कोऑपरेटिव्ह इंजिनिअरिंग सोसायटी खरेदी करून औद्योगिक क्षेत्रात आपण मानाचा शिरपेज निर्माण केला. ही घटना कोल्हापूरच्या उद्योजकांसाठी खास अभिमानाची गोष्ट आहे. आज आपण वयाच्या 80व्या वर्षात सुद्धा सकाळी 8 वाजता आपल्या कंपनीत हजर असता व कार्यमग्न राहता. अजूनही गिअर तंत्रज्ञानात जागतिक दर्जाची गुणवत्ता निर्माण करण्याचा आपला ध्यास आहे. अशा उद्योगप्रिय अनुभवी व्यक्तिमत्वास मानाचा मुजरा. सर्वप्रथम शाल, त्याच्यानंतर बुके आणि नंतर मानपत्र.
आपल्या कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे मानद सचिव राजू पाटील यांचे तात्याने वडील आहेत. आपल्या सर्वांना हे माहिती आहे. याच्यानंतरच्या आपल्या तिसऱ्या पुरस्कारार्थींचं मानपत्राचं वाचन करण्यासाठी मी आमच्या संस्थेचे माजी अध्यक्ष माननीय आनंद माने साहेब यांना विनंती करते. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे देण्यात येणारा कैलासवासी वर्दीबाई परीख व्यापार पुरस्कार 2021 चे मानपत्र वाचन मी करत आहे. श्री उज्ज्वल शंकरराव नागेशकर हॉटेल मॅनेजमेंटच्या पदवीनंतर मुंबई व अनेक विदेशामध्ये नोकरी केल्यानंतर 35 वर्षापूर्वी कोल्हापूर येथे हॉटेल कॅसल व आउटडोअर केटरिंग सेवा सुरू केली. अल्पावधीतच व्यवसाय राज्य व देश पातळीवर नावारूपास आणला. व्यवसायाबरोबर सामाजिक सेवेची आवड व जाण असल्याने आपण अनेक सामाजिक कार्यामध्ये नेतृत्व केले. ऐतिहासिक पर्यटन व धार्मिक स्थळांची स्वच्छता मोहीम अशी अनेक वर्ष कार्य यशस्वीरित्या राबवलेली आहेत. भूकंप, पूर, चक्रीवादळ अशा आपत्ती काळामध्ये आपण अनेक मोहिमा राबवल्या आहेत. मराठवाड्यातील किलारी भूकंप, गुजरातीतील कच्छ व भुज भूकंप, 2005 मधील कोल्हापूर, सांगली, शिरोळ येथील पूरस्थितीची मदत, लेह लडाख, गंगोत्री, नेपाळ व केरळ येथील महाप्रलय या ठिकाणी प्रत्यक्ष काम करून अपातग्रस्तांना अन्नधान्य पुरवठा संकटमुक्त करण्यासाठी मोहिमेचे यशस्वी नेतृत्व केले. कणेरी मठ, ज्योतिबा यात्रा, सैन्य भरतीसाठी येणाऱ्या युवकांसाठी अनेक अन्नछत्रे चालवून उत्तम सेवा पुरवली आहे. या सर्व कार्यामध्ये व व्यवसायामध्ये आपणास आपल्या सुविद्य पत्नी सौ नीता नागेशकर यांनी बहुमूल्य साथ दिली आहे. ऑगस्ट 2019ला कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुरावेळी आपल्या नेतृत्वाखाली पहिल्या दिवसापासूनच आपल्या स्वतःच्या हॉटेल कॅसल येथे आपण अन्नछत्र सुरू केले. त्याला समाजाच्या अनेक घटकातून सहकार्य लाभले. महापुराचे रौद्र रूप पाहून अन्नछत्राची व्याप्ती सुद्धा वाढवली व कामकाज धैर्यप्रसाद मंगल कार्यालय येथून सुरू झाले. आपली कार्यपद्धती पाहून अनेक संस्था संघटना या कार्यात समाविष्ट झाल्या. शासनाची मदतही उपलब्ध झाली. मदत कार्य फक्त अन्नछत्रापुरते मर्यादित न राहता जिल्ह्यातील सर्व भागामध्ये वेगवेगळ्या मार्गाने मदत पुरवण्याचे केंद्र KDMGच्या माध्यमातून सुरू झाले. महासैनिक दरबार हॉलमधून देशातील विविध भागातून गोळा होणारे मदत साहित्य शिदोरी स्वरूपात विभागून त्याचे एकत्रीकरण करून पूरग्रस्तांना पुरवण्याचे महत्त्वाचे काम आपल्या नेतृत्वाखाली करणाऱ्या शेकडो स्वयंसेवकांनी केले. 2019च्या महापुरातील मदत कार्यानंतर आपण कोल्हापुरातील पर्यटन वाढीसाठी विविध घटकांना एकत्र घेऊन कार्य सुरू ठेवले. करोना महामारीच्या काळात आपल्या हॉटेलमधून हजारो स्वयंसेवक, स्थलांतरित मजूर, आरोग्य सेवक यांना मोफत भोजन पुरवठा सुरू ठेवला. 2021च्या महापुरात देखील पुढाकार घेऊन महासैनिक दरबार हॉल येथून सेंट्रल कम्युनिटी किचन सुरू करून हजारो पूरग्रस्तांची सेवा केली. अनेक युवक युवतींना व्यवसाय उभारणीसाठी, समाजसेवेसाठी व इतर साहसी मोहिमेसाठी आपले नेहमीच मोलाचे मार्गदर्शन व योगदान लाभले आहे. अशा कोल्हापूरच्या सेवाभावी, प्रसिद्धीपरामुख केटरिंग व्यवसायाला नवी उंची देणाऱ्या आपल्यासारख्या व्यावसायिकास कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे व्यापार क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल दिला जाणारा कैलासवासी वर्दीबाई परीख पुरस्कार प्रदान करताना आम्हास आनंद होत आहे. जय हिंद.
धन्यवाद. यानंतर आपण कोल्हापुरातील काही मान्यवरांचा सत्कार इथे करणार आहोत. सर्वप्रथम प्रियांका प्रकाश पाटील. कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये शववाहिकेवरती वाहन चालक म्हणून हिने काम केलेलं आहे. CPR हॉस्पिटलमधील कोविड पॉझिटिव्ह 450 मृतदेहांना शववाहिकेमधून स्मशानामध्ये नेऊन त्याचं विधिवत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केलेले आहेत. भवानी फाउंडेशनच्या माध्यमातून माननीय हर्षल सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय प्रदीप हंडे, चैतन्य आष्टेकर आणि माननीय राकेश सावंत यांच्या सहकार्यानं कोविड योद्धा म्हणून सामाजिक कार्य करून समाजाप्रती काही सामाजिक देणं लागतो याचा वस्तू परिपाठ समाजातील आताच्या तरुण पिढीत समोर ठेवलेला आहे. आपण मिळवलेल्या कोविड योद्धा सन्मानाबद्दल आपल्याला आधीच शाहू जीवन गौरव पुरस्कार, रोटरी क्लबचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे आपला सत्कार करताना आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो. मूर्ती लहान पण कीर्ती महान या म्हणीचा प्रत्यय आपल्याकडे बघितल्यानंतर येतो. प्रियांका प्रकाश पाटील. याच्यानंतरचा आपला सत्कार आहे कोल्हापूर जिल्हा बैतुलमल कमिटी. प्राध्यापक डॉक्टर जे पाटील, ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि शिक्षणतज्ञ, कोल्हापूर यांचा आपण सत्कार करणार आहोत. DY पाटील अभिमत विद्यापीठाचा सन 21-22 या वर्षाचा डॉक्टर DY पाटील जीवन गौरव पुरस्कार आपणास प्राप्त झाल्याबद्दल अतिशय आनंद आहे. आपल्या लेखणीतून अर्थशास्त्रावर प्रासंगिक भाष्य करणारे अनेक लेख राष्ट्रीय संशोधन पत्रिकेमधून, विविध वृत्तपत्रांमधून आणि सामाजिक मासिकातून प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच आपली इंग्रजी आणि मराठीमध्ये अर्थशास्त्राची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. यापूर्वी विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य उत्तम शिक्षक पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित केलेले आहे. अर्थशास्त्र या विषयामध्ये आपण स्वतंत्र स्थान निर्माण केल्याबद्दल आपल्याला हा गौरव प्राप्त झाला आहे. चेंबरच्या विविध कार्यात आपलं नेहमीच मार्गदर्शन असतं. आपणास प्राप्त झालेल्या डॉक्टर DY पाटील जीवन गौरव पुरस्काराबद्दल कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे आपला सत्कार करताना अतिशय आनंद होतोय. कोल्हापूर जिल्हा बैतूल कमिटी माननीय जाफर बाबा सय्यद, बैतुलमल कमिटी कोल्हापूर. सन 1920 आणि 21 या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण मानवजातीला कोरोना महामारीचा सामना करावा लागला आणि अजूनही लागतोय. या महामारीच्या कालावधीमध्ये
आपल्या समाजाने कोविड योद्धा म्हणून सामाजिक कार्य करून समाजाप्रती आपण काही देणं लागतो याचा वस्तू परिपाठ समाजातील इतर लोकांसमोर ठेवला. आपण मिळवलेल्या कोविड योद्धा सन्मानाबद्दल कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे आपला सत्कार आपण करतो. 2,500 कोविड मृतदेहांवरती अंत्यसंस्कार या कमिटीच्या माध्यमातून झालेले आहेत. 7 लाख रुपयाचे 2 ICU युनिटचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेलं आहे. जाफर बाबा सय्यद, सैफुल्ला मलबारी, तौफिक मुलाणी या तिघांचा इथे सत्कार करताना अतिशय मनापासून आम्हाला आनंद होतोय, अभिमान वाटतोय. तौफिक मुलाणी हे आमचे चेंबरचे संचालक पण आहेत. आम्हाला अतिशय अभिमान आहे की आमचे एक संचालक या कमिटीमध्ये कार्यरत आहेत. निराधार समाजकार्यात अनेक गरजू विद्वानांना या कमिटीच्या माध्यमातून मदत केली जाते. सर्व मान्यवरांचा आणि सर्व मान्यवरांचा आणि सर्व पुरस्कारांचा पुन्हा एकदा मनापासून सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत, अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या या सर्व पुरस्कारांसाठी आणि सत्कार गोष्टींसाठी. धन्यवाद. याच्यानंतर मी पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या वतीनं मनोगत करण्यासाठी आमंत्रित करतेय माननीय श्री उज्ज्वल नागेशकर यांना. प्रवीण खंडेलवाल साहेब, आमदार चंद्रकांत जाधव साहेब, धैर्यशील पाटील आमचे मित्र, ललित गांधी, आणखी सगळे मान्यवर, आज आमचा इथे गौरव केला त्याबद्दल मी आभारी आहे. कोल्हापूर काही कमी नाही. कोल्हापूर सगळ्या दृष्टीने एक चांगला ब्रँड व्हावा अशीच आमची इच्छा आहे. कोल्हापूर जेव्हा आम्ही कुठल्याही मोहिमेवरती जातो त्यावेळेला फक्त एकच लक्षात ठेवतो की कोल्हापूर, कारण कोल्हापूरचा हा वारसा आहे, कोल्हापूरचं हे हेरिटेज आहे. आणखी त्या पद्धतीने आम्ही कोल्हापूर सगळीकडे पोचवत आहोत. कोल्हापूरचा माणूस म्हटला तर प्रामाणिक आहेच, आणखी जीव तोडून दुसऱ्याकरता मदत करणारा हा कोल्हापूरचा माणूस आहे. कोल्हापूरने मला उभं केलेलं आहे. मला वाटलं नाही की मी परत कोल्हापूरला येईन म्हणून, पण कोल्हापूरच्या आपण सगळ्यांनी मला चांगली साथ दिलेली आहे माझ्या उद्योगामध्ये. आणखी त्याचप्रमाणे समाजसेवा करताना मी स्वतः असलो तरी अप्रत्यक्षपणे तुम्हीच माझ्या पाठीमागे आहात. म्हणून आज मी ही सेवा
ह्या प्रत्येक घटकाला देऊ शकलो. आज माझा इथं सन्मान केला त्याबद्दल मी आभारी आहे. मी आमचे चेंबर ऑफ कॉमर्स आमच्या उद्योगा म्हणजे हॉटेल इंडस्ट्री करता गेले 17 महिन्यामध्ये आम्ही 5 महिने फक्त आम्ही कामकाज हातपाय बांधून करू शकतो, म्हणजे रिस्ट्रिक्शन्स होते. पण तिथे आमच्या अध्यक्ष साहेब आणखी आमच्या आमदार साहेबांनी आम्हाला फार मदत केली. आणखी त्याच्यामुळे आज आम्ही करू शकतो. त्याबद्दल आम्ही थँक्यू व्हेरी मच. आणखी कोल्हापूर जनतेला माझा धन्यवाद उज्ज्वलजी. कोल्हापूरचा वारसा सर्वत्र पोहोचवण्याचं अतिशय महत्त्वपूर्ण काम आपण करत आहात. आपलं मनापासून अभिनंदन. याच्यानंतर मी आमंत्रित करते मनोगत व्यक्त करण्यासाठी माननीय श्री तुकाराम हिंदूराव पाटील साहेब यांना. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रवीण खंडेलवाल साहेब व कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अध्यक्ष पदाधिकारी व उपस्थित मंडळींना माझा सप्रेम नमस्कार आहे. आज आपण कोल्हापूर चेंबरच्या वार्षिक संवर्धन सभेच्या निमित्ताने देत असलेला कैलासवासी बापूसाहेब जाधव उद्योग पुरस्कार मला दिल्याबद्दल मनापासून मी आपला आभारी आहे. आजवर उद्योग क्षेत्राचा प्रवास घडत असताना माझ्या कुटुंबियांना सोबत ज्यांनी मला साथ दिली व मोलाचे मार्गदर्शन केले व आयुष्यात आजवर हे करीत असताना अनेक ठिकाणी मान सन्मान मिळाले, परंतु आपल्या मातीतील आपल्या नगरीतील मधील प्रमुख संघटनेकडून सदर पुरस्कार स्वीकारताना मला फार आनंद होतो. आजवर काम करीत असताना ज्यांनी काम करण्याची पद्धत पाहत वाढत गेलो असे कैलासवासी बापूसाहेब जाधव यांच्या नावे पुरस्कार घेत असताना मला अभिमान वाटत आहे. पुन्हा एकदा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकाऱ्यांना धन्यवाद. याच्यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी माननीय प्रदीपबाईंना आमंत्रित करते. नमस्कार. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज या वार्षिक सभेच्या निमित्तानं आज आपण सर्व उपस्थित आजच्या विशेष सेवा पुरस्कारांचं वितरण आणि या सर्व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री प्रवीण खंडेलवालजी दिल्लीहून इथं आलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. आमच्या मगाशी आपण त्यांचं संपूर्ण कार्य आपल्या चेंबरच्या बाबतीमध्ये ऐकलं आणि गेल्या अनेक वर्ष मी त्यांना ओळखतो. अशा ते आपल्या इथले आमदार श्री चंद्रकांतजी जाधव साहेब, आमच्या चेंबरचे दलित गांधी, धैर्यशील पाटील, आमचे अध्यक्ष श्री संजय खेडे, आनंद माने माजी अध्यक्ष, तसेच आमचे सर्व पदाधिकारी. सर्वांची नावं आता घेत नाही कारण बराच वेळ झालेला आहे, पण आमचे दोन्ही पुरस्कार विजेते श्री तुकाराम हिंदूराव पाटील तात्या आणि उज्ज्वलजी नागेशकर, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व माझा कापडिया परिवार, इथं उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी. पुरस्कार जीवनामध्ये आपल्या कामाच्या आणि आपण केलेल्या एकंदरीत आतापर्यंतच्या आपल्या आयुष्यातील जे काही आपण केलं त्याबद्दल काही ना काही निमित्तानं आपल्याला मिळत असतं. पण आज जो पुरस्कार मला मिळतो आहे तो कैलासवासी शिवाजीराव देसाई यांच्या नावाचा, तो माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा पुरस्कार आहे. मी एक सामान्य व्यापारी, माझा तसा
समाजाचा फारसा संबंध नव्हता. आमच्या किराणा माल, खाद्यतेल असा जेवणाच्या वस्तूचा व्यापार, सीमित सर्कल. पण किराणा मालानंतर आमचं जे असोसिएशन आहे, त्या असोसिएशन आमचे बाळाच नसते म्हणून आमचे वडील दर्जेने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही किराणा असोसिएशनमध्ये प्रवेश केला आहे. आणि त्यांनी मला माझं काम बघून अध्यक्ष केलं. ज्यावेळेस कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना झाली त्यावेळेस बाळासाहेबांनी सांगितलं की शिवाजीराव, ह्या आमच्या ह्या मुलाला तुमच्याकडे घ्या. ह्यानं आमचं असोसिएशनमध्ये फार चांगलं काम केलं आहे आणि आपल्या चेंबरमध्ये सुद्धा काम करत होते. त्या शिवाजीरावांनी मला चेंबरमध्ये प्रवेश दिला आणि संचालक म्हणून मी त्यावेळेला त्या चेंबरमध्ये प्रवेश केला. संचालक मानसचिव उपाध्यक्ष केलं. उपाध्यक्ष झाल्यानंतर बराच वेळ माझ्या परीक्षा पाहिली. पण शिवाजीरावांचे वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की प्रत्येक माणसाला कसं पुढं आणायचं, त्यासाठी आपण किती झिजायचं याचं कधी त्यांनी भान ठेवलं. मी पाहिलं त्यांच्या आयुष्यामध्ये उद्योग असू दे, व्यापार असू दे, शिक्षण क्षेत्र असू दे, सगळीकडे त्यांचा सहभाग असायचा. आणि प्रत्येक व्यवसाय, उद्योग, प्रत्येक शिक्षण क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना अभ्यास. तुम्ही कोणतीही गोष्ट विचारा, कोणत्याही प्रश्न विचारा, त्यांच्याकडे उत्तर नाही होणारच नाही. इतकी महान व्यक्ती त्यांच्या संपर्कात आम्ही आलो. ज्यावेळेस मला उपाध्यक्ष म्हणून मला वाटतं तुम्हाला जो उपाध्यक्ष व्हायचं आहे, उपाध्यक्ष केलं त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला व्यासपीठावर बोलायचं पण आहे. पण साहेब, मला व्यासपीठावर बोलायचं म्हटल्यानंतर इतकं प्रेशर आलं की आम्ही असोसिएशनमध्ये आमच्याकडं काय, आमच्याकडं ऐकणारे कसे आणि आम्ही बोलणारे कसे, त्यामुळे काय फार मोठा फरक पडत नव्हता एखादा शब्द इकडे तिकडे झाला तर. पण जेव्हा कोल्हापूर चेंबरच्या व्यासपीठावर बोलायचं फार आवडतं. मला म्हटलं तुम्हाला मी फार सोपी कामगिरी देतो, तुम्ही ह्या व्यासपीठाचे आजच्या कार्यक्रमाचे आभार मानायचे. आता जो कार्यक्रम संपन्न होतो ते आभार मानायचे, सगळ्यात सोपी कामगिरी. आणि ते काय म्हटले की आभार मानत असताना लोकांचं लक्ष बाहेर जाण्यामध्ये असतं. कार्यक्रम संपलेला असतो, आभार मानण्याकडे आभार मानत काय बोलतो हे मला लक्ष असत नाही. त्याला चुकलं काय नाही, हे चुकलं काय काय फरक पडत. पण निदान तुमची सवय चालू आहे बोलण्याची, आणि ती जी सवय लागली ती आता इतकी वाईट सवय लागली की लोकांनी सांगितलं आम्ही लोक आमचे आभार मानतो. पण असो, पण देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं अध्यक्षपद मिळालं आणि जी घोडदौड चालू झाली. तिथून महाराष्ट्र चेंबरला गेलो. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री मुंबई या संस्थेमध्ये गेलो. तिथंही असंच काम वाढत गेलं. तिथं मी महाराष्ट्र चेंबरचं उपाध्यक्ष म्हणून सुद्धा 2 वर्ष काम केलं. पुणे मर्चंट चेंबरला गेलो, तिथेही काम केलं. महाराष्ट्रातल्या जेवढ्या व्यापार संस्था आहेत, औद्योगिक संस्था संलग्न, त्या सर्वांमध्ये मी काम केलं. सगळीकडे काम करत असताना प्रेरणा जी होती ती शिवाजीरावांची प्रेरणा होती हे मी सतत लक्षात ठेवतो. तर त्यांची सगळी स्टाईल मी पाहिलेली होती, कसं बोलायचं, कसं चालायचं, कशा पद्धतीनं आपण तिथं भाग घ्यायचा. आणि हे सगळं डोक्यात असल्यामुळं शिवाजीरावांच्या प्रेरणेनं मला हा माझा जो आता जो प्रवास आपण मगाशी पाहिला तो प्रवास घडला. ह्या प्रवासामध्ये मला आमच्या कुटुंबाचं फार मोठं सहकार्य मिळालं. आम्ही 4 भाऊ, 2 भाऊ आम्ही व्यवसायात असतो. एक भाऊ म्हणजे शाळेत डॉक्टर अनिल कपडिया, कोणावर डेंटिस्ट आहेत. 4था भाऊ मुंबईला असतो, ते पण आलेले आहेत. ते पण आमच्या व्यवसायातच आहेत मुंबईमध्ये. आमचे सर्व परिवार इथं आलेला आहे. तिथे सगळ्यांच्या आमच्या सुना पण आलेल्या आहेत, नातवंड पण आहेत. आणि माझा व्यवसाय आता माझे 2 पुतणे सांभाळतात. इथे शिंदेपेश म्हणजे डॉक्टरचा मुलगा पण डॉक्टर आहे इथं. एक मुलगा अमेरिकेत आहे त्यांचा. असा आमचा कापडी परिवार म्हणजे आम्ही जेव्हा कोल्हापूरला आलो त्यावेळा एक साध्या मिठाई फरसांच्या दुकानापासून सुरुवात केली आमच्या वडिलांनी 1945ला. शेख रामबाई सामाणे यांनी आमच्या वडिलांना आणलं कोल्हापूर. रामबाई सामाणेने आमच्या वडिलांना रस्ता दाखवला, व्यवसाय चालू केला. तर आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो व्यवसाय चालू झाला. तो हळूहळू वाढत गेला. आज माझी जी काही स्वप्न होती, मी मुद्दाम आज ह्या निमित्तानं सांगतो
माझं एक पहिलं स्वप्न होतं शेती. आपल्याला काय झालं की चांगलं शेत घ्यायचं. ती शेती माझी सुंदर चालली, मी घेतली, व्यवस्थित चाललं. दुसरं स्वप्न होतं माझं की आपल्या जसं प्रत्येक लोक आपल्या आपल्या फार्म हाऊसवर जातात आणि एन्जॉय करतात विकेंड वगैरे, तसंही माझ्या डोक्यात होतं. तसं मी आमच्या 5-6 लोकांना सांगितलं की आपण एक विकेंडसाठी एक फार्म हाऊस करूया. आणि पन्हाळ्याच्या पायथ्याला आम्ही 6-7 लोकांनी मिळून एक फार्म हाऊस तयार केलं, रेनबो म्हणून. ते माझं स्वप्न पूर्ण झालं. आणखी माझं सगळ्यात महत्त्वाचं स्वप्न होतं की आपला एक कारखाना व्हायला पाहिजे. कारण आपण चेंबर ऑफ कॉमर्स व इंडस्ट्रीज या संस्थेचं काम केलं आहे, म्हणजे व्यापार आणि उद्योग ह्या सगळ्यात आपण पाहिजे. मग शिरोली MIDC मध्ये 2 वर्षापूर्वी कारखाना पूर्ण केला, बांधला आणि तो आता व्यवस्थित काम चालू आहे तिथं. अशा पद्धतीनं माझी जी काही स्वप्न होती ती सगळी पूर्ण करण्यामध्ये माझ्या संपूर्ण कुटुंबाचं मला सहकार्य मिळालं. माझ्या सर्व व्यावसायिक बंधूंचं, माझे सर्व मित्र या सगळ्यांचं मला सहकार्य मिळालं. त्यामुळे मी या ठिकाणी पोहोचू शकलो. मला आज शिवाजीराव देसाईंचं जे पुरस्कार मिळतोय, उत्तम व्यापारी म्हणून ज्यावेळेला मला पुढे पुरस्कार मिळाला त्यावेळेला माझी परीक्षा घेतली गेली. महाराष्ट्रातून जवळजवळ 5-25 फाईल आल्या होत्या वेगवेगळ्या की ज्यांना उत्तम पुरस्कारासाठी निवड झाली. जेव्हा माझी फाईल तिथं पोहोचली, जेव्हा मला कळलं की ह्या फाईलचा किती अभ्यास होतो, आपल्याला पटणार नाही. त्या कमिटीमध्ये इन्कमटॅक्स कमिटीचा स्वतः होती आणि त्यांनी काय केलं, माझ्या 3 वर्षाची असेसमेंट ऑर्डर मागवली. फूड इन्स्पेक्टरचे रिपोर्ट मागवले की यांच्यावर कुठली क्रिमिनल केस अमुक काय आहे काय, इन्कम टॅक्स वगैरे कुठल्या किंवा GST त्यावेळेचा सेलटॅक्स होता, ह्याच्यात कुठल्या गुन्ह्यात कुठं आहेत काय, ते सगळं मागवलं आणि मग तो पुरस्कार मला त्यांनी दिला. अशा पद्धतीनं कोल्हापूर भूषण, मला कोल्हापूर भूषण मिळालं. ह्याच्या मागं संपूर्ण आमची इंडस्ट्री, त्या राम मेनन साहेब, आमचे झवळ साहेब, बापूसाहेब जाधव, ही सगळी मंडळी त्यावेळेला माडिक साहेबांची महापालिकेवर सत्ता होती, त्याच्याकडे गेली. म्हटलं आमच्या ह्या मुलाला म्हणजे कोल्हापूर भूषण मिळायला पाहिजे. त्यांनी म्हटलं आमच्या चेंबरच्या माध्यमातून कोल्हापूरला पुढे आणलेला आहे. त्यावेळेला कोल्हापूर भूषण हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला गेला. म्हणजे आपल्या कोल्हापूरमध्ये कोल्हापूर भूषण मिळवणं हे कौतुकाची बाब मला उद्योजकांच्यामुळे मिळाली, त्यांच्या साथीमुळे मिळाली. म्हणून व्यापार, उद्योग, सामाजिक, राजकीय सगळ्या क्षेत्रामध्ये सबका भाई प्रदीप भाई हा अशा पद्धतीने अशा या प्रसंगी मला वाटतंय बहुत फार वेळ झाला आहे, मला सांगण्याचं भरपूर आहे, पण वेळेचं भान ठेवून मी इतकंच म्हणेन की संजय शेटे त्याची निवड समिती की ज्यांनी या पुरस्कारासाठी माझी यावर्षी निवड केली आणि सगळ्यात माझा आदरणीय असा पुरस्कार शिवाजीराव देसाई पुरस्कार हा मला दिला, सेवा पुरस्कार दिला, याबद्दल मी तुमचा आयुष्यभर ऋणी आहे असं मी जाहीर करतो. आणि माझ्या वयाला 74 वर्ष पूर्ण झाली आणि मी 75 वर्षात पदार्पण केलं 16 सप्टेंबरला आणि मला नुकताच हा पुरस्कार पण जाहीर झाला. एकाच ह्याच्यामध्ये 2 चांगले कार्यक्रम मला अनुभवायला मिळत आहेत आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये. मी इतकेच म्हणेन की परमेश्वर मला इतकी ताकद देवो, त्याच्या पुढेही अनेक वर्ष मी आपली सेवा करत जाऊ, एवढंच मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो. पुन्हा आपल्या सर्वांना मी नमस्कार करतो, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की आपण सर्व आला देतो इतक्या मोठ्या संख्येनं आणि आमचा गौरव केला. संपूर्ण आमच्या टीमला मी धन्यवाद देतो की त्यांनी आज ज्या पद्धतीने स्लाईड दाखवली ती बघताना मला माझे जुने दिवस आठवले की आम्ही इतकं काम केलंय, हे तर 25% दाखवले, पण इतकं काम केलं हे पण लक्षात नव्हतं. याचा उजाळा आला. तर या बाबतीत मी पुन्हा एकदा आपण सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करून थांबतो. धन्यवाद प्रदीप. आपलं प्रकल्प नक्कीच प्रेरणादायी आहे. इजा विजा आणि तिजा तिसऱ्यांदाही आपल्याला नक्कीच चांगला कुठला तरी पुरस्कार मिळणार आहे अशी आम्हाला नक्की सगळ्यांना खात्री आहे. आणि याच्यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आपले सर्वांचे लाडके आमदार अण्णा माननीय चंद्रकांत जाधव साहेबांना विनंती करते. भरपूर वेळ झाला आहे, ते म्हणत होतं की मी बोलायला थांबतो आणि त्याचा आज आपण
भाषण ऐकायला आला आहे त्यांचं थोडंसं मनोगत असेल म्हणून होतो, पण 2 मिनिट बोलावं आहे आग्रह होतो. तर 2 मिनिटात मी 2 मिनिटात माझं भाषण पूर्ण करतो. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं आज वार्षिक सर्वसाधारण सभा व पुरस्कार वितरण समारंभ आयोजित होत आहे. त्यासाठी उपस्थित असलेले आमचे प्रवीण खंडेवाल जे राष्ट्रीय महासचिव आहेत, कॅटचे महासचिव आहेत, तसेच त्या हरिशेठ पाटील तेही राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. आमचे महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष ललित गांधी, आमच्या चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव पवार, संजय पाटील, माजी अध्यक्ष आनंद माने साहेब, हरिभाई पटेल, राजीव पाटील, वैभव सावर्डेकर, जयेश वसवाल, धनंजय धुपके आणि ज्यांना पुरस्कार मिळाला ते आमचे प्रतिभाई कापडिया, आमचे महाराष्ट्र तुकाराम पाटील साहेब, ज्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून पूरग्रस्त असेल कुठल्याही आपत्तीच्या वेळी जे काम केले, आमचे कोल्हापूरचे सुपुत्र उज्ज्वल नागेशकर, सर्व आमचे संस्थेचे पदाधिकारी आणि सर्वच आमचे संचालक मंडळ चेंबर ऑफ कॉमर्सचं आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. खरं तर आज ज्यांना पुरस्कार मिळाला त्याचं विशेष आणि जी नावं निवडली ते अगदी ज्या कमिटीने निवडली त्यांचं मी विशेष अभिनंदन करतोय. कारण प्रतिभाई कापड्या बघितलं तर प्रतिभाई कापड्यांचा जो प्रवास आहे 3 पिढ्यांचा जवळजवळ हा प्रवास असं मला असं वाटतंय की 1945 नंतर आज जर आपण बघितलं तर 77 वर्ष आज तुमच्या धंद्याला पूर्ण झाले. एखादा धंदा चालवायचा म्हटल्यानंतर 77 वर्ष, कारण पुढची पिढी कशी घडते हे माहीत नसते आणि त्यामुळे जे संस्कार तुमच्या आई वडिलांनी घालून दिले त्या संस्काराच्या रूपानं आज तुमचा धंदा व्यवस्थित चालू आहे आणि तुमचं जे सामाजिक काम आहे ते आज इथं सगळ्यांनीच बघितलंय. ते कामसुद्धा वाखाण्याजोगं आहे. आज चेंबर ज्यावेळी निर्माण झालं त्यावेळी आमचे संपूर्ण इंडस्ट्रीचे मार्गदर्शक शिवाजीराव देसाई आणि मग त्याच्यानंतर मग प्रतिभाई कापडेंनी अगदी व्यवस्थित धुरा सांभाळली आणि चेंबर पुढं आणलं आणि आज चेंबरचं बघितलं काम, आज कोल्हापुरात बघितलं तर चेंबरचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं सद्यस्थितीच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. कारण ज्यावेळी प्रतिभाई कापडेंच्या वेळी LPT आला त्यावेळी त्यांना इथं काम करायला लागलं. आज संजयच्या या माध्यमातून आज कोरोनाचं हे आलं, कोरोना सावट आला आणि त्यामध्ये आपले व्यापारी किंवा उद्योग व्यवसाय असतील ते लॉकडाऊनमुळं बंद पडले आणि ते उद्योग परत आज चालू करण्यासाठी महाप्रयत्न आम्ही सगळ्यांनी मिळून केले. त्यामुळं काही जे गव्हर्नमेंटनं जे काय आपलं हे परिपत्रक काढलं होतं त्या परिपत्रकाचा छेद देऊन त्या परिपत्रकाचा गाभा उचलून उद्योग कसे चालू करता येतील त्या दोन्ही गोष्टी आम्ही थोड्याशा पळवाटा काढून सगळे उद्योग आम्ही चालू ठेवले, व्यापार चालू ठेवला. हे विशेष काम या चेंबरचं या वर्षी मानलं जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज कोरोनाचा काळ होता. मला साहेबांना सांगायचं आहे की शासन किंवा दिल्ली दरबारी ज्यावेळी तुमच्या मिटिंग्स असतात त्या मिटिंगमध्ये विशेष प्रश्न मांडायला पाहिजे. कारण ज्यावेळी उद्योग जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायामध्ये कोरोना काळामध्ये जे नुकसान झालं आहे ते अति नुकसान झालेलं आहे. कारण बँकेचे हप्ते कुठलेही बँकेनं कुठलीही सवलत दिली नाही आणि बँकेनं सवलत न दिल्यामुळं जे काही हप्त्याचं बर्डन असेल किंवा व्याज असेल ते लोकांच्या अंगावर पडलेलं आहे. कामगारांचा पगार असेल या सर्व गोष्टी बाकीचा जे खर्च आहे हा सर्व व्यापार उद्योगांच्या अंगावर पडलेला असून सुद्धा आज आपला व्यापार उद्योग काम करतोय. अतिशय वाईट परिस्थिती आहे. भांडवल जर बघितलं आणि एका बाजूला उद्योग चालू आहे, एका बाजूला दर वाढ चालू आहे. उद्योगाचं तर अतोनात नुकसान आहे. आता ते कोल्हापूरची इंडस्ट्री बघितलं तर अतोनात वेगळ्या परिस्थितीत आहे. या 6-7 महिन्यामध्ये जर इंडस्ट्रीमध्ये जे काय रेट वाढलेलं आहे त्यामुळं आपलं जे मटेरियल आपण देतोय ते त्या पैसे लावून आज मटेरियल आम्ही द्यायला लागलोय. अशी परिस्थिती आज इंडस्ट्रीची आहे. तर त्यासाठी
आपण ज्यावेळी जाल दिल्लीमध्ये आपली मिटिंग होईल त्यामध्ये जे काय बँकेचा इंटरेस्ट रेट आहे हा इंटरेस्ट रेट कसा कमी करता येईल व ज्या लॉकडाऊनमध्ये ज्यावेळी लोकांनी धंदा व्यापार केला सरकारच्या ह्याच्यावर त्यावेळी जे काही व्याज आहे ते व्याज ते माफ करायला पाहिजे यासाठी सगळ्यांनी मिळून आपण आवाज उठवणं गरजेचं आहे. आणि हे व्याज दडपण नंतर ज्यावेळी सरकारनं 20 लाख कोटी देतो म्हणून सांगितलं पण 20 लाख कोटी आले नाहीत लक्षात घ्या. तर त्यामध्ये लोकांना 10% सीसी वाढवून दिली आणि सीसी मध्ये परत ते कर्जात रूपांतर झालं. म्हणजे मदत ही कर्ज रूपांतर झाली. सरकारनं कुठलीही मदत दिली नाही पण त्या आज 10% कुठेही दिसत नाही. कारण ज्यावेळी ते धोरण असं होतं की 10% देऊन बँकेचं व्याज आणि हप्ते काढून घ्यायचं ते धोरण ह्या सरकारचं आणि ह्या बँकेचं दिसून आलं. तर ह्यासाठी सुद्धा आपण ह्या गोष्टीसाठी बोलणं गरजेचं आहे. आणि इथून जे काय उद्योगाचा पुढे चालणार आहे त्यांना अतिशय मदतीची गरज आहे तरच हे उद्योगधंदे व्यवस्थित चालतील. आणि व्यापार असेल आणि व्यापारामध्ये सुद्धा लोकांनी आज बसून लोकांना पगार दिलेले आहेत. व्यापार सगळ्यांचा तिथे सुद्धा भांडवल जे आहे ते भांडवल जसं उद्योगाचं आहे तसं व्यापार सुद्धा अत्यंत नुकसान झालंय. तर हे दोन्ही नुकसान भरण्यासाठी भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकार आहेच पण जास्तीत जास्त मदत ही केंद्र सरकारकडे व्हायला पाहिजे. जे काय खाती आहेत जे काय अधिकार आहेत ते केंद्र सरकारकडे जादा असल्यामुळं केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. त्यासाठी आपण थोडंसं बोलावं असं मी आपल्याला विनंती करतोय. आणि ह्या व्यापार आणि उद्योग वाचवावा अशी आपल्याला विनंती करून ह्या आजच्या सभेमध्ये मला एवढंच 2 मिनिटं सांगायचं. बाकीचा वेळ आता कमी आहे त्यामुळे मी थोडंसं भाषण आवडतं घेतोय आणि थांबतोय. मेसेज मला द्यायचा होता मी त्या खंडोबाला दिलेला आहे. तिने मेसेज हा पुढे पासन करा अशी विनंती करतो. मार्गदर्शनाच्या माध्यमातून कोल्हापूर चेंबर कार्यरत आहे. आपली मोलाची साथ कोल्हापूर चेंबरला मिळते. धन्यवाद. याच्यानंतर एक आपला छोटासा सत्कार राहिलेला आहे तो सत्कार आपण करूया. मी आमचे माजी उपाध्यक्ष माननीय आनंद माने साहेब यांना विनंती करते की माननीय स्मिता ओझा PR अँड मीडिया हेड कॅटच्या ज्या आहेत त्यांचा आपण इथे सत्कार करावा. धन्यवाद. याच्यानंतर मी माननीय धैर्यशील पाटील यांना अशी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आमचे मार्गदर्शक आणि हिंदुस्थानातल्या समस्त व्यापाऱ्यांचे दैवारी आदरणीय प्रवीणभाई, आपल्या शहराचे आमदार आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे कर्ता कविता आदरणीय साहेब, उपस्थित सर्व डायस्वरचे मंडळी, सत्कारमूर्ती आदरणीय जीवनजी पाटीलच्या तात्या आणि प्रदीपभाई, वेळेअभावी मी जास्त आपला वेळ घेणार नाही, पण कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या मार्फत आज आपण पाहिलं की AK साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा सरकार दरबारी ज्या पद्धतीनं राजकीय मतलब महाराष्ट्राच्या सरकार दरबारी प्रश्न सोडवण्याचे त्यांना आमदार साहेबांची साथ मिळते. पण एकंदरीत आपण जर पाहिलं तर देश पातळीवर व्यापाऱ्यांची असणारी ही एकमेव शिखर संस्था आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 40,000 असोसिएशन्स वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये कार्यरत आहेत. आणि कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सची मी एक छोटीशी ओळख करून देऊ इच्छितो आपल्याला की गेल्या 2 वर्षापासून ज्या पद्धतीनं हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेवरती ई-कॉमर्स किंवा मॉडर्न ट्रेडचं जे आक्रमण चाललेलं आहे आणि त्यांनी व्यापारपेठ आपली खाली होत चाललेली आहे.
किंवा चायनीज उद्योगातून किंवा चायनीज मालामुळे जे काही व्यापारी हिंदुस्थानी व्यापाऱ्यांना होणारा त्रास किंवा कॉम्पिटिशन त्याच्या विरोधात कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने गेल्या 2 वर्षापासून चायनीज मालावरती बहिष्काराचं हत्यार उगारलं होतं. हिंदुस्थानच्या सरकारला पण त्यावेळेस कळवळून जाग आली. त्या आंदोलनाची दखल संपूर्ण जगाने घेतली आणि आज अशी परिस्थिती आहे की आपण वाचला असेल गेल्या 2 आठवड्यापासून किंवा एका महिन्या 1.5 महिन्यापासून चायनामध्ये जवळजवळ आपली इंडस्ट्री बंद झाली आणि हे बंद होण्यामागचं मुद्दा मेन कारण असे की ज्यावेळेस गेल्या 2 वर्षापासून कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने चायनाच्या विरोधामध्ये आवाज उठवायला चालू केला, तर हे एक प्रकारचं भारतीय अर्थव्यवस्थेवर करणारं एक शिस्तबद्धपणे केलेलं आक्रमण होते. आज चायनाची ही परिस्थिती झाली की सर्व जग एका बाजूला एकवटलंय चायनाच्या प्रॉडक्टच्या विरोधामध्ये आणि म्हणून चायनीज प्रोडक्शन जे आहे हे ज्या 20% इकॉनॉमीने ग्रो करणारी चायनीज कंट्री होती, आजच्या डेटला आठवड्यात फक्त 3 दिवस इंडस्ट्री चालू आहे त्यांची. आणि हे बघून आमदार साहेब इंडस्ट्रीसाठी आज येणारे दिवस आहेत, कारण त्या सरकारने सुद्धा इंडस्ट्रियल क्लस्टर करायचा विचार केलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरकारची यंत्रणा, राजकीय यंत्रणा असेल किंवा त्यांची शासकीय यंत्रणा असेल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये इंडस्ट्रियल प्रोडक्शन कसं वाढेल, जगाला इंडस्ट्रियल प्रोडक्शन कसं देऊ शकू. गेल्या क्वार्टरमध्ये जर आपण पाहिलं, ह्या वर्षी $400 बिलियन लक्ष हिंदुस्थानने एक्सपोर्टसाठी ठेवलं होतं. त्या 2 क्वार्टरमध्ये $200 बिलियन ऑलरेडी झालेला आहे. त्यामुळे येणारा जो काळ आहे हा इंडियन इंडस्ट्रीसाठी एक सुवर्ण काळ राहणार आहे आणि त्याच पद्धतीने भारतीय व्यापाऱ्यांना सुद्धा एक सुवर्ण काळ राहणार आहे. एवढं बोलून माझी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. त्याच्यानंतर मी माननीय ललितकांतजींना विनंती करते की प्रमुख पाहुण्यांची त्यांनी 2 मिनिटात ओळख करून द्यावी आणि त्याच्यानंतर आपल्या प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शनपर भाषण होणार आहे. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वार्षिक सभा आणि पुरस्कार वितरण समारंभाला उपस्थित असलेले भारतातील व्यापाऱ्यांचे अग्रणी श्री प्रवीण खंडेलवालजी, आजच्या कार्यक्रमाचे दुसरे पाहुणे कॅटचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष आमचे सहकारी धैर्यशील पाटीलजी, व्यापारी आणि उद्योजकांचा महाराष्ट्रातील बुलंद आवाज जो कोल्हापूरला प्रतिनिधित्व करतो असे आपले सर्वांचे लाडके आमदार चंद्रकांत जाधव साहेब, चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे व आमचे सर्व सहकारी, ज्यांना आज पुरस्कार मिळाला ते चेंबरमधले माझे गुरु प्रदीपभाई कापडिया पाटील साहेब असतील, उज्ज्वल नागेशकर असतील व सर्व अन्य सत्कार मूर्तींचं सुद्धा मी या निमित्तानं अभिनंदन करतो. या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या शहरातील व जिल्ह्यातील व्यापार उद्योग क्षेत्रातील सर्व मान्यवरांना अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रवीण खंडेलवाल साहेबांचा परिचय करून देण्याचं काम मला या माझ्या मनोगतामध्ये व्यक्त करायचे आहे. तत्पूर्वी मी 3 पुरस्कार विजेत्यांचं विशेष अभिनंदन करतो आणि संजय शेटेवर त्यांनी निवडलेली निवड समिती आणि त्यांनी निवडलेले सर्व पुरस्कार विजेते हे अतिशय कौतुक करण्यासारखे आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या सर्व पुरस्कार विजेत्यांची निवड आपण केलेली आहे, याबद्दल मी आपल्याला विशेष अभिनंदन करतो. एक निर्विवाद पद्धतीनं पुरस्कार विजेत्यांची निवड करणं हे सुद्धा अतिशय अवघड झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी फार मोठं योगदान व्यापारात असेल, तात्यांचं उद्योगातलं असेल किंवा उज्ज्वलजींचं समाज क्षेत्रातलं असेल, या सर्व पुरस्कार विजेते अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण निवड केली. विशेषतः प्रतिभांच्या पुरस्काराला उपस्थित राहायचं सौभाग्य मला मिळालं हे माझा आनंद यासाठी समजतो. या चेंबरमध्ये मी प्रतिभांचं बोट धरून आलो. तसं तर 86 पासून प्रतिभाई आणि आम्ही एकत्र काम करतो, पण 1990ला प्रतिभाई मला शिवाजीराव देसाईंच्याकडे घेऊन गेले आणि त्यांनी मला चेंबरच्या समितीमध्ये पहिल्यांदा संचालक म्हणून घेतलं आणि शिवाजीराव देसाई सारख्या दिग्गजांचं मार्गदर्शन किंवा त्यांच्याकडून शिकायला मिळणं हे निवड प्रतिभाईंच्यामुळे शक्य झालं. प्रतिभाई 90 पासून आज अखेर या चेंबरमध्ये काम करताना प्रतिभाईंचा सहवास नेहमीच आम्हाला लाभला. अनेक लढ्यामध्ये प्रतिभाईने, विशेषतः जकातीच्या लढ्यामध्ये प्रतिभाई तुम्ही फार राज्यभर अग्रणी भूमिका घेतली. अनेक वेळेला मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आडवं तिडवं बोलायचं कामही प्रतिभाई करायची
आणि अनेक गोष्टी आपण सांगितलं, जसं अण्णांनी सांगितलं, आता कोरोनाच्या काळामध्ये संजय शेट्टींना बरंच चांगलं काम करण्याची संधी मिळाली. तसं आनंद माने अध्यक्ष असताना आम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या लढ्यामध्ये सहभागी व्हायची संधी मिळाली. आणि बऱ्याच लोकांना माहिती नाही, कारण आम्ही त्यावेळी सोशल मीडिया प्रभावी नव्हता किंवा आम्ही त्याचं वाजवलो नाही फार. 25 वर्ष चाललेलं जकातीचं आंदोलन हे कोल्हापूर चेंबरमुळं विषय सुटला. दिलीप मोहितेने आम्हाला त्यामध्ये मोलाचं सहकार्य त्यावेळी केलं. आणि आनंद माने व आम्ही शिष्टमंडळ राहुल गांधींच्याकडे त्यावेळी गेलो होतो. आणि राहुल गांधींनी त्यावेळेचे मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना फोन केला होता. आणि तिथून पुढचा सगळा इतिहास आहे. कसं मुख्यमंत्र्यांनी 2.5 तास आमची वाट बघून आम्हाला वेळ दिली. आम्ही जेवढं काही आमचं 25 वर्षाचं भरलेलं जे जे ऐकवलं ते सगळं ऐकून घेतलं आणि त्यांना ते निर्णय घ्यावा लागला जकातबद्दलचा. हेही कोल्हापूर चेंबरचं श्रेय आहे. प्रवीण जी, महाराष्ट्र ये अकेला स्टेट था जहाँ ऑक्ट्राय लागू थी और हम 25 साल उसके लिए लड़ाई लड़ रहे थे. महाराष्ट्र चेंबर ने भी उसमें बहुत बड़ा रोल प्ले किया. बहुत सभी जगह से हमने वो आंदोलन किया, लेकिन उसका मास्टर स्ट्रोक कोल्हापुर में अपने लगाया था. तब आनंद जी माने हमारे अध्यक्ष थे, मैं उपाध्यक्ष था. और राहुल गांधी के एक फोन से वो काम हुआ. एक संगठना का क्या प्रभाव होता है वो हमने उस समय देखा था. अशा अनेक आठवणी कोल्हापूर चेंबर बद्दल मला सांगता येतील मला आज, लेकिन मुझे बताना है प्रवीण जी के बारे में. जसं आपण एक कोल्हापूर जिल्ह्यातलं किंवा शहरातल्या संघटनाच्या माध्यमातून जसं व्यापाऱ्यांचे उद्योगांचे अनेक प्रश्न सोडू शकतो, ऐसे हमारे नेता है प्रवीण जी खंडेलवाल, जिन्होंने भारत के 7 करोड़ व्यापारियों को एक मंच पर एकत्रित किया. आज 30-32 सालों से कॉन्फेडरेशन का गठन करके पूरे भारत का कोई इलाका ऐसा नहीं है जहां कॉन्फेडरेशन पहुंचा नहीं है. लेह लद्दाख में भी हमारा यूनिट है कॉन्फेडरेशन का. कोई एरिया पूरे भारत का, साउथ से लेके नॉर्थ तक, आसाम से लेके गुजरात तक, नॉर्थ ईस्ट, जो भी आप कहा, यू जस्ट नेम इट, वहां कॉन्फेडरेशन का प्रेजेंस स्ट्रांगली है. और कॉन्फेडरेशन में कई सारे इश्यू है जो व्यापारियों के भारत सरकार के माध्यम से हो, वहां के लोकल स्टेट गवर्नमेंट के माध्यम से हो, सुलझाने का सफल प्रयास किया है. और इस सबके पीछे अगर कोई मास्टरमाइंड है तो प्रवीण जी खंडेलवाल है. साल में मुश्किल से 100 दिन आप घर पे रहते कि नहीं, मुझे डाउट है. अब आज 5 तारीख को, आज आप यहाँ पर है 4 तारीख को. मुझे पता है पिछले 24 तारीख से वो ऑन मिली है, भारी है लगातार, 24 अगस्त से. तो ये तो अभी की बात है, तो साल भर का यही इनका नजारा होता है. मतलब अभी आज कोल्हापुर में तो कल कौन से कोने में होंगे देश के पता नहीं. रात को सोते हैं कि नहीं सोते ये भी मुझे डाउट है. दिल्ली में हम जब भी किसी विषय के लिए गए हो, व्यापारी हो, ट्रेड का, एमएसएमई का हो, इंडस्ट्री का हो, भारत सरकार में जो प्रवीण जी का एक्सेस है वो अनपैरेलल है. मतलब मैं 2000 से तो कैट में हम साथ में काम करे, उससे पहले भी 10 साल 1990 से हम साथ में जुड़े हुए हैं विभिन्न संगठनों के माध्यम से. और इन 20 वर्षों में पर्टिकुलरली कैट के माध्यम से हम जब काम करते हैं तब मैंने देखा है. आज के गवर्नमेंट की भी बात करें, हमें इंडस्ट्री मिनिस्टर के पास जाना है, पीयूष गोयल, तो हमने कभी प्रवीण जी को अपॉइंटमेंट लेते नहीं देखा है. स्मृति ईरानी के पास जाना है, जब टेक्सटाइल मिनिस्टर थे तब काफी सारे इश्यूज थे गुजरात के, अलग अलग राज्यों के, तब भी हमने कभी इनको अपॉइंटमेंट लेते हुए नहीं देखा है. रादर मैंने कई बार देखा है उनका सामने से फोन आया हुआ है कि तुम्हारा वो फोन मैसेज आया था कल सुबह इतने बजे हमारे पास आएगा. अरुण जेटली जी जब थे फाइनेंस मिनिस्टर तब हम कितनी बार प्रवीण जी के साथ गए. उनके जो रिलेशन थे, मतलब एक फाइनेंस मिनिस्टर के जो पर्सनल रिलेशन किस तरह से हो सकते हैं, कई सारे इश्यूज है. मतलब अगर मैं नाम गिनाऊं तो बहुत बड़ी लंबी लिस्ट है. आज के देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हम सब जानते हैं, मतलब ऐसे हिटलर टाइप के आदमी है, ऐसे कोई इजीली कहा जाता नहीं है. उनके 7 साल के प्रधानमंत्री के कार्यकाल में मैंने भारत का कोई ऐसा संगठन अभी तक देखा नहीं है जहां वो 2 बार गए हो. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर उसका अपवाद है. इस संगठन के कार्यक्रम के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2 बार आए, वो प्रवीण जी के उनके व्यक्तिगत रिलेशन के कारण. तो बहुत कम लोग हैं जिन्हें प्रवीण प्रधानमंत्री से सीधा टेलीफोनिक एक्सेस है, उसमें एक प्रवीण जी खंडेलवाल है. और ऐसा व्यक्ति जो हमारे व्यापारियों को पूरे देश में लीड करता है, वो आज कोल्हापुर चेंबर के कार्यक्रम में आना, ये हमारे सबके लिए सौभाग्य की बात है. कैट का नेटवर्क इतना पावरफुल है, मैं इनके साथ कई जगह जाता हूँ. हम एक बार चेन्नई में गए थे, तमिलनाडु का कन्वेंशन था,
वहां कितने लोग होंगे उस कन्वेंशन में। मुझे पहले एक बार बताया था इन्होंने, भी बोला प्रवीण बीबी आजकल उड़ाते लगते हैं, ज्यादा कुछ देखते रहते हैं। हम बिलीव नहीं कर पाएंगे 1 लाख से अधिक लोग एक कन्वेंशन में, व्यापारी तमिलनाडु के चेन्नई में एक साथ एक मीटिंग में, ऐसा मेरे लाइफ में मैंने पहले कभी नहीं देखा था। ये प्रवीण जी का कमाल है, जिस तरह का नेटवर्क उन्होंने पूरे भारत में बनाया है कॉन्फेडरेशन के माध्यम से। ऐसे तो उनके बारे में बताने तो अभी और 2 घंटा लगेगा, लेकिन मैं बहुत ज्यादा नहीं बताऊंगा। हमारे पूरे भारत के व्यापारियों की दिल्ली में एक बुलंद आवाज अगर कोई है तो प्रवीण खंडेलवाल है। जीएसटी की गवर्नमेंट कमेटी हो, अभी नंदन नीलेकरी जो आधार के बड़े कंसेप्चुअलाइज जिन्होंने किया, उनके माध्यम से ई कॉमर्स की जो कमेटी बनी है गवर्नमेंट की, उस कमेटी में वो ऐसे 12-15 तो गवर्नमेंट की कमेटियों में है। और एक सबसे बड़ी 2 उपलब्धि इनके माध्यम से हमें मिली है। भारत सरकार ने, प्रधानमंत्री जब हमारे प्रोग्राम में आए थे ताल कटोरा में, तब इन्होंने एक विषय रखा था, व्यापारियों के लिए रिटेल ट्रेड बोर्ड होना चाहिए। इनके डिमांड के ऊपर प्रधानमंत्री ने इनसे रिपोर्ट मंगाई कि ट्रेड बोर्ड की रचना कैसे होना चाहिए, और गवर्नमेंट ने वो डिसीजन लिया। अब उसका अपॉइंटमेंट वगैरह का प्रोसेस चालू है। भारत में पहला रिटेल ट्रेड बोर्ड, व्यापारियों के लिए गवर्नमेंट का कोई कमेटी या ऐसा बोर्ड बनना, ये इतिहास का पहला निर्णय ये प्रवीण जी के कारण हुआ है। ये हमारी सबसे बड़ी उपलब्धि है। ऐसी कई अनगिनत उपलब्धियां उनके सामने उन्होंने व्यापारियों के लिए की है, और बहुत सी चीजें हैं, लेकिन आज हम उनका मार्गदर्शन सुनना चाहते हैं। हमारे चंद्रकांत अन्ना ने जो बातें कही है भारत सरकार के बारे में, जो इश्यू उन्होंने रखे हैं, वो निश्चित ही प्रवीण जी ध्यान देंगे और वो कराएंगे, इसका मुझे विश्वास है। और हमारे चंद्रकांत जी जब एक बात कोई बोल देते हैं, वो फॉलो करते हैं, वो छोड़ते नहीं। तो हम ये कांग्रेस के विधायक है, अभी हम महाराष्ट्र में पावर के इश्यू के लिए कांग्रेस के पावर मिनिस्टर के पास गए थे। उस मिनिस्टर को इन्होंने जिस तरह से लताड़ा था, उनके पार्टी का मिनिस्टर होने के बावजूद, ऐसा एमएलए मैंने मेरे लाइफ में नहीं देखा। इतने बोल्ड, मतलब हम जिस व्यापारियों का प्रतिनिधित्व करते हैं, जिस इंडस्ट्री का प्रतिनिधित्व करते हैं, उनका विषय काम होना ही चाहिए। ये जो भूमिका रखने का करेज इनके अंदर है, वो बहुत कम लोगों में होता है। ये पहले मैं उल्टा बोलता, ये उपाध्यक्ष थे चेंबर में, तब मैं अध्यक्ष था। पहले मैं उल्टा बोलता था, अभी विधायक हो गए तो मुझे उल्टा बोलना पड़ता है। ये पहला उदाहरण है जो हमारे चेंबर का प्रतिनिधि पदाधिकारी विधायक बन के वहां गया है। और आज महाराष्ट्र में हमारे कोई भी इश्यू हो, किसी भी मिनिस्टर के पास जाना है, अधिकारी के पास जाना है या सीएम के पास जाना है, ये साथ में तो हमें ना कोई अपॉइंटमेंट लेना पड़ता है, ना कोई उन्हें पहले बताना पड़ता है। एक एक्सेस होने का फायदा क्या होता है, ये इनके माध्यम से हमने देखा है। ये हमारे महाराष्ट्र चेंबर के पेट्रोल मेंबर भी है, और ऐसे जनप्रतिनिधि मिलना ये हमारे लिए सौभाग्य की बात है। आपके सामने इन्होंने जो विषय रखे हैं, निश्चित ही आप उनका ध्यान देंगे, इसका मुझे विश्वास है। कोल्हापुर के सभी व्यापारियों की ओर से फिर एक बार मैं प्रवीण जी का यहाँ स्वागत करता हूँ, उन्हें आमंत्रित करता हूँ। आप आपका बहुमूल्य मार्गदर्शन से हम सब लोग को लाभान्वित कीजिए। धन्यवाद। व्यापार आणि उद्योगावर कोरोना महामारीचा परिणाम। आज के इस गरिमामयी कार्यक्रम के अध्यक्ष और मेरे परम मित्र श्री संजय शेट्टी जी, इस मंच पर विराजमान उस कोने से लेकर के इस कोने तक जितने विशिष्ट महानुभाव बैठे हैं, मैं उनको प्रणाम करता हूँ। और आप सभी को मैं देश के 8 करोड़ व्यापारियों की ओर से आपका अभिनंदन करता हूँ, अभिवादन। हम दिल्ली के लोगों की एक बड़ी समस्या है कि अगर हम नॉर्थ इंडिया छोड़कर के कहीं भी जाते हैं, खासतौर पर साउथ इंडिया में, गुजरात में, महाराष्ट्र में, तो हमें कोई भी वक्ता बोलता है तो हमें आसपास में देखना पड़ता है। पड़ोसी ने कब ताली बजाई तो हमें बजानी पड़ती है, वो मुस्कुराया कब तो हमें भी मुस्कुराना पड़ता है। मेरे 2 मित्र हैं यहाँ, धैर्यशील पाटिल और ललित गांधी। मैंने 10 साल पहले इनको कहा कि यार मुझे मराठी सिखा दो, दिक्कत आती है महाराष्ट्र में जाने, लेकिन ये इतने जीवट है कि ये मुझे 10 साल से घुमा ही रहे। ना ललित गांधी ने सिखाई और ना धैर्यशील पाटिल ने सिखाई, और मैंने उनको बार बार ये कहा कि मैं तुम्हारे नेतृत्व को चुनौती नहीं दूंगा, लेकिन मेरे मित्र है, मैं इससे ज्यादा इनकी प्रशंसा कर नहीं सकता। दूसरी बात,
किसी भी कार्यक्रम में मुख्य अतिथि होना वो अपने आप में बड़ा दुर्भाग्य है, क्योंकि जब तक मुख्य अतिथि का नंबर आता है तब तक उसके मन की बात, अच्छा मुझे नहीं पता क्योंकि यहाँ तो मराठी थी, अब किसने क्या कहा क्या नहीं कहा मैं समझ रहा था, गप नहीं ला रहा था, ताली बजा रहा था। कभी कभी धैर्यशील पाटिल जी से पूछ लेता था कि भाई साहब क्या बोल करके गए, मेरे बारे में ठीक तो बोल के गए। तो बड़ा धर्म संकट है, लेकिन इस धर्म संकट में बड़ा मजा आता है, अलग अलग लोगों से मिलना पड़ता है, बात करनी पड़ती है, टूटी फूटी सही कुछ ना कुछ समझ में आती है। और आज इस कोल्हापुर में मैं आया हूं 1760 किलोमीटर दूर से। तो हमारा जो कन्फेडरेशन का जो प्रोटोकॉल है वो है 1 मिनट 1 किलोमीटर। अब लगभग 1800 किलोमीटर से मैं आया हूं, तो कायदे से मेरे को 180 मिनट मिलने चाहिए बोलने के। लेकिन मुझे ये भी पता है कि समय की मर्यादा क्या होती है और सामने वाले सुनने वालों का धैर्य कितना है। इससे पहले कि सामने वाले उठ कर जाने लग जाए, बेहतरी इसी में होती है कि अपने संक्षिप्त सा भाषण दो और खत्म कर दो। तो आप बेफिक्र रहें, मैं कोशिश करूंगा कि 10-12 मिनट भी आपको ज्यादा लगता है तो मैं कम कर सकता हूँ, इससे ज्यादा समय मैं आपका नहीं लूंगा। बाकी जो झगड़ा मुझे समय का करना है वो मैं संजय जी से करूंगा, धैर्यशील से करूंगा। मैंने कहा था कि मुझे 4 तारीख को नहीं आना है बॉस, मैं 24 अगस्त से लगातार ट्रेवल करूंगा। परसों वाराणसी से आया, ये तो यार डेंगू में पड़ गए, और वाराणसी में हमारी 2 दिन की बैठक थी, देश भर के व्यापारी आए हुए थे। मैं परसों रात को वाराणसी से पहुंचा हूँ। मैंने उनको मना किया कि मुझे क्षमा कर दो, तो बोले नहीं आपको आना पड़ेगा, बॉस है आदेश मानना पड़ता है। तो इधर बीच मैंने चाय पी ना, उसका कारण ये था कि नींद डिस्टर्ब हो गई है पिछले 24 अगस्त से लेकर तो अब तक। तो मुझे लगता है कि विकेट डाउन होने वाली है, तो फिर देखना पड़ता है कोई चाय में मिल जाए तो 500-700 किलोमीटर तक का तो काम चाहिए। धन्यवाद नरेंद्र गांधी जी को कि उन्होंने का काम। सबसे पहले तो मैं जो मित्रों को हमारे की ओर से उनका दिल से सम्मान करता हूँ, और इस तरीके की सम्मान कहीं ना कहीं हम सब लोगों को प्रेरणा देते हैं अच्छा काम करने के लिए, सच्चा काम करने के लिए। हम भी ये कार्यक्रम पूरे देश में लगातार करते आ रहे हैं, और आज इस कार्यक्रम में मुझे शामिल किया गया उसके लिए मैं हृदय से धन्यवाद करता हूँ। बाकी किलोमीटर का हिसाब बाद में करते हैं। मुझे जिस विषय पर मुझे बोलने के लिए कहा गया वो अपने आप में बड़ा गंभीर विषय है। मुझे लगता है कि हम सब लोगों को ये विचार करना होगा कि भारत में व्यापार करने का तौर तरीका क्या होने वाला है। जब यहां पर तुकाराम जी की हिंद गियर का वो चल रहा था तो मैं उसको बड़े गौर से देखा। शुरू में मैंने देखा कि तुकाराम जी एक छोटी सी मशीन के पास खड़े हुए थे, समय बदलता गया। उसके बाद मैंने देखा कि एक बड़ी ऑटोमेटिक मशीन थी, उसके पास किसी कर्मचारी से बात कर रहे थे। और यही वजह है कि आज हिंद गियर बावजूद इस बात के कि देश में कोरोना के कारण से एक विपरीत माहौल है, हमारे उद्योग के ऊपर संकट है, हमारे व्यापार के ऊपर संकट है, लेकिन हिंद गियर आज भी अपनी उसी मजबूती के साथ में खड़ा है, क्योंकि समय के साथ परिवर्तन करना वो हिंद गियर ने सीखा। मित्रों, एक जमाने में एक कंपनी हुआ करती थी जिसका नाम था कोडक, विश्व की सबसे बड़ी कंपनी थी। आज कोडक कहां है? आज कोडक नाम का जो शब्द है वो विश्व के मानचित्र से हट गया। आखिर क्यों हुआ ऐसा, ये हमें विचार करना पड़ेगा। इन सबका संबंध कोरोना से है।
एक और हिंदुस्तान में कंपनी हुआ करती जिसका नाम था, जिसकी घड़ी बहुत अच्छी बनती थी। कौन सी कंपनी थी वो? HMT। मुझे ध्यान है, जैसा मेरे पिताजी बताया करते थे कि जब शादी होती थी तो लड़के वाला एक डिमांड जरूर करता था, और यार लड़के को HMT की घड़ी थी। तो पुराने लोग बैठे हैं, मुझे लगता है कि वो शायद मेरी इस बात से सहमत होंगे। वो HMT जो हिंदुस्तान का ब्रांड था, वो HMT आज कहाँ है? एक और कंपनी थी जिसकी गाड़ी में घूमने का, उसकी गाड़ी में घूम लो तो लगता था तुम छत्रपति शिवाजी महाराज हो, जिसका नाम था हिंदुस्तान मोटर्स की एम्बेसडर। आज वो कंपनी कहाँ है? खत्म हो गई। ऐसे एक नहीं हजारों उदाहरण आपको दे सकते हैं। आप अपने अड़ोस पड़ोस में ही देखोगे या आप कोल्हापुर शहर के अंदर भी देखोगे, तो जो पुराने जिनके नाम से कोल्हापुर शहर जाना जाता था, आज उसका नामो निशान नहीं है, या है तो बहुत कम है। उसकी बजाय नए नए उद्योग आ गए, नए नए उद्योगपति आ गए, नए नए व्यापारी आ गए, और वो आगे बढ़ गए। मुझे ध्यान है, जब मैं छोटा था तो ये कहा जाता था हिंदुस्तान में 3 बड़े आदमी, टाटा, बिरला और डालमिया। टाटा इसलिए बचे हैं क्योंकि टाटा ने वक्त के साथ समझौता किया और टाटा ने उसके साथ साथ टेक्नोलॉजी का विकास किया, और टाटा टाटा है। आज बिरला कहां है? कुमार मंगलम बिरला केवल उसी काम को पकड़े हुए हैं जो काम उनके पिताजी श्रीमान आदित्य बिरला उनको दे गए, उसमें से भी कम हो रहा है। डालमिया जी का तो पता ही नहीं। आज उनकी जगह किसने ले ली? उनकी जगह मुकेश अंबानी ने ली, हर्ष गोयल का ने ली, उनकी जगह अजय पीरामल ने ली, उनकी जगह गौतम अडानी ने ली, उनकी जगह और बहुत लोगों ने ली। तो ये सारे जो मैं उदाहरण आपको दे रहा था, ये उदाहरण से मैं केवल आपको ये समझाना चाहता हूं कि कोरोना के बाद अब व्यापार करने का तौर तरीका पूरी तरीके से बदल गया है, और जो लोग आज भी पुराने तरीके से व्यापार करेंगे, आप मुझे क्षमा करें, बहुत लंबे समय तक अब व्यापार नहीं कर पाते। और जो हम रामलाल श्यामलाल आयाराम गयाराम का व्यापार करते हैं, इससे तो नमस्ते कर दीजिए। आज सरकार को कुछ सूचनाएं देकर के हमने अपने हाथ कटवा दिए। सरकार ने हमसे मोबाइल नंबर मांगा, हम बड़े खुश हुए, हमने मोबाइल नंबर दे दिया। सरकार ने कहा कि तुम्हें रिफंड लेने में आने में परेशानी होती है, एक काम करो, अपना बैंक अकाउंट नंबर दे दो। हमने खुशी खुशी अपना बैंक अकाउंट नंबर दे दिया। फिर सरकार ने कहा कि ये जो तुम्हारा आधार कार्ड बना है, ये भी हमको दे दो, तो हमने अपना आधार कार्ड भी दे दिया। मैं अभी 10 दिन, मुझे नहीं पता था, पहली बार मुझे पता लगा, बाद में मैंने नंदन नीलेकणी को फोन किया और पूछा, और ट्विटर पर मैंने सवाल पूछा, आज तक उसका जवाब नहीं दिया गया। मैंने अरविंद वैष्णव को भी पूछा और यूआईडी के जो समय सीईओ को भी पूछा, और आपको भी शायद जानकारी में आपको दे दूं। आधार कार्ड का इस्तेमाल कम से कम कीजिएगा। मैं अभी 15 रोज पहले जैमिन ज्वेलरी का एक कार्यक्रम था बेंगलोर में। मैं जब वहां पर होटल आईटीसी विंडसर में गया और आइडेंटिफिकेशन के लिए मैंने मेरा आधार कार्ड दिया, तो वो जो वहां रिसेप्शन पर थी, उसने मुझसे कहा कि सर आपके पास कोई और चीज है क्या? ड्राइविंग में करता नहीं, तो मेरे पास ड्राइविंग लाइसेंस नहीं है। इनकम टैक्स में पैन नंबर है, वो हम जेब में नहीं रखते हैं, लेकिन उसमें एड्रेस नहीं होता। और पुराने वो जो वोटर कार्ड थे वो हमने सुहा कर दिए। आपको जानकर के ताज्जुब होगा संजय जी, आपके आधार कार्ड में जो बार कोड है, वो बार कोड आपकी सारी जानकारी देता है। उसने मुझे आईटीसी विंडसर में कमरा जब दिया, जब उसने मेरे से एक इंडेमनिटी बॉन्ड साइन करा कि जो आधार कार्ड मैं दे रहा हूं, अगर उसका गलत उपयोग हुआ तो उसकी जिम्मेदारी मेरी होगी, आईटीसी विंडसर की नहीं होगी।
वो जो बारकोड है जिसको हम लोग आधार कार्ड में देखते हैं, उसमें अगर कोई व्यक्ति जैसे आपने होटल में लिया, तो उस होटल वाला में यदि कोई चतुर टेक्नोलॉजी वाला होगा तो वो आपका बैंक अकाउंट तक पहुंच जाएगा, आपके पास कितनी संपत्ति है वहां तक पहुंच जाएगा, आपके किस व्यापार में कितना प्रतिशत है उसको ये भी पता लग जाएगा। तो ये टेक्नोलॉजी में ये भी खामियां हैं, इसको हमें ध्यान में रखना होगा।